नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमी मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला एसे रायटिंग जो आहे तर त्याचा आपला हा थर्ड पेपर आहे, तिसरा लेक्चर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपली जवळपास 15 ते 20 लेक्चरची सिरीज आहे ती राहणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यात पहिले 10 लेक्चर जे आहेत ते आपले बेसिक फाउंडेशन राहणार आहे. तर आता आपले पहिले 2 लेक्चर झालेत, तर त्याच्यामध्ये निबंध म्हणजे काय असतं, निबंधाची मुख्य संकल्पना काय आहे, ती संकल्पना आपण समजून घेतली. आणि निबंधात कोणते कोणते आपण कशा प्रकारे निबंध लिहिला पाहिजे, म्हणजे काय काय मुद्दे आले पाहिजे ते आपण बघितलं. आता ते पहिले 2 लेक्चर जे होते ते फक्त इंट्रोडक्टरी होते, बरोबर आहे. आता आतापासून नेमकं लिखाणाला सुरुवात कशी करायची, निबंधात कोणते कोणते अनुषंगाने गोष्टी आल्या पाहिजेत ते आपण बघूयात. तर आता आपलं मी तुम्हाला जे सांगितलं होतं की 3 स्टेप्स आहेत निबंधाच्या. एक आहे इंट्रोडक्शन, दुसरं काय आहे बॉडी, आणि तिसरं काय कन्क्लुजन. आता मित्रांनो, आपण म्हणतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी निबंधाला कम्पेअर केलं कशासोबत, जेवणासोबत. आपण जेवणाला जेव्हा जातो तेव्हा सुरुवातीला काय पितो, सूप पितो, डेझर्ट खातो. सो दॅट इज वॉट की जेवणाची काय होते, इच्छा होते, एकदम मन काय होतं, प्रफुल्लित होतं आपलं एकदम, की बाबा चला आता काय करूयात, जेवण करूयात. तर हे स्टार्टिंग इंट्रोडक्शन हे कसं आहे, इंट्रोडक्शन हे त्या सूप प्रमाणे आहे. इंट्रोडक्शन जे आहे ते स्टार्टर प्रमाणे आहे. इंट्रोडक्शन इज अ स्टार्टर, बरोबर आहे. तर स्टार्टर. आता जे तुमचं बॉडी आहे मेन निबंधाची, ते म्हणजे तुमचं जेवण आहे. आपण तुम्ही जेवण करत आलो म्हणजे मेन काय, जेवण करतोय, पोट भरायचं आहे, त्यासाठी जेवण लागेल. तर बॉडी मेन तुमचं निबंध बनवते. निबंधाची बनवते काय बनवते, बॉडी बनवते. पण त्याला जे अलंकार देतो तो कोण देतो, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन. कन्क्लुजन म्हणजे काय, जेवणाच्या एंडला आपण काय खातो, जेवणाच्या एंडला आपण डेझर्ट घेतो, आईस्क्रीम खातो, बरोबर आहे. सो दॅट इज अ कन्क्लुजन. म्हणजे आपल्याला भालं की बाबा एक सॅटिस्फॅक्शन वाटतं, अच्छा बा जेवण आपलं झालं. सेम हे निबंधाचं आहे. निबंधामध्ये स्टार्टिंगला एक अट्रॅक्शन आपल्याला वाटलं पाहिजे, की खाण्यात काहीतरी आनंद आला पाहिजे, म्हणून आपण स्टार्टर घेत असतो, करेक्ट ना. हा, तर मग तो स्टार्टर जो आहे तर त्याच्यामध्ये तो काय इंट्रोडक्शन आहे. मग आता आपण जर बघितलं तर इंट्रोडक्शन जेव्हा आपण बघतोय, असं म्हणतात की वेल बिगन इज हाफ डन. आणि आपण खूप जास्त जेवणामध्ये जर का स्टार्टर्स बिघडलं तर आपण काय, म्हणजे जेवणाची इच्छाच नाही, जाऊ मी जेवतच नाही. सेम आहे तसं काय इंट्रोडक्शनचं आहे, की जर का लेखकाला इंट्रोडक्शन जमलं नाही आणि त्याच्यात काहीतरी विस्कळीत वाटलं, म्हणजे त्याला स्टार्टरचा फील यायला पाहिजे. ओके, तिथे जर त्याला मसाला वापरता फील आला तर ते पूर्णतः काय होऊन जाणार, विस्कळून जाणार. सो म्हणून तुम्हाला ते लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये, की जो तुमचं स्टार्टिंग आहे ती प्रचंड काय महत्वाची आहे. मग जेव्हा आपण स्टार्टिंग करतो तर इथे जर का आपण बघतो तर इथे निबंधाची स्टार्टिंगच्या काही काही पद्धती आहेत, काय आहेत हे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. मग आता निबंधाची सुरुवात कशी करावी, दॅट इज वॉट अवर टॉप टायटल. निबंधाची सुरुवात कशी करावी. जवळपास मित्रांनो, याच्यामध्ये आज एक बेसिक फाउंडेशनचं लेक्चर आहे आणि उद्या आणखी काही नवीन गोष्टी मी घेऊन येणार आहे. तर टोटल आपलं जे लेक्चर आहे याच्यावरती, कारण सुरुवात महत्वाची आहे. तर स्टार्टिंग वरती निबंधाची सुरुवात कशी, याच्यावर एक एक तासाचे 2 लेक्चर्स होतील. ओके, आणि त्यानंतर कन्क्लुजन वरती एक लेक्चर होणार. ठीक आहे. मग आता निबंध जो आहे, निबंधाची सुरुवात ज्याला आपण म्हणतो इंट्रोडक्शन ऑफ दी एसे. ओके, तर इंट्रोडक्शन ऑफ दी एसे किती प्रकारे निबंधाची सुरुवात करता येते, याच्या काही पद्धती आहेत. मग पहिला पॉइंट आहे त्याच्यामध्ये, की आपण एखाद्या कोट्सनी सुरुवात करू शकतो, अवतरणे. देन सेकंड इज अ पोएम और कविता. थर्ड अॅनिक्डोट. ओके, अॅनिक्डोट और कथा ज्याला आपण म्हणतो. ओके, फोर्थ क्वेश्चन, म्हणजेच काय, प्रश्न उपस्थित करणे. प्रश्न उपस्थित करणे, लवकर लवकर प्रश्न उपस्थित करणे. इथे तुमच्या रनिंग नोट्स काढा, कारण ही काय तुमच्या जीएसच्या नोट्स नाही आहेत. प्रश्न उपस्थित करणे. फोर्थ इज कॉन्टेक्स्च्युअल. ओके, कॉन्टेक्स्च्युअल म्हणजे काय, एखादी घडामोडीवर आधारित, चालू घडामोडी घडामोडीवर आधारित. ओके, फिफ्थ इमॅजिनेशन. ओके, सिक्स्थ सेन्स ऑफ अर्जन्सी. ओके, आणि सेवन्थ तथ्य किंवा काय, एखादी रिपोर्ट. ओके, याचा संदर्भ घेऊन तुम्हाला नेमका निबंध जो आहे त्याचा पहिला गाभा, म्हणजे ज्याला आपण हुक म्हणतो, त्याने आपल्याला काय करावे लागते, सुरुवात करायची असते. तर आपण 7 ते 8 विविध प्रकार जे आहेत ते पूर्ण 2 लेक्चर मध्ये आपण कव्हर करूया त्याच्यामध्ये. ओके, 7 to 8 टाइप्स जे आहेत, तुम्हाला अनेक सगळ्या गोष्टी ज्या त्या पीडीएफ मध्ये देण्यात येणार आहेत. ओके, पण सोबत जे जे म्हणतील तुम्ही लिहून काढा त्याच्यामध्ये, त्या गोष्टी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, सो अवतरणे, कोट्स, कविता, अॅनेक्डोट, प्रश्न उपस्थित करणे, कॉन्टेक्च्युअल, इमॅजिनेशन, सेन्स ऑफ अर्जन्सी आणि फॅक्ट्स ऑफ रिपोर्ट्स. ओके, याचा संदर्भ घेऊन तुम्हाला सुरुवात करते. म्हणजे सुरुवात म्हणजे नेमकं काय असतं, तर सुरुवात सुद्धा मी म्हणतो, सुरुवात म्हणजे सुरुवात नसते. सुरुवात मध्ये 3 प्रकार आहेत, सुरुवातचे 3 पार्ट्स असतात. पहिला असतो हुक. ओके, पहिला काय असतो, हुक. क्रिकेटमध्ये हुक शॉट आहे, तुम्हाला माहिती आहे. हुक शॉट सचिन तेंडुलकरचा फेमस होता. सगळीकडे 2 शॉट सगळ्यात फेमस होते. एक सगळ्यात त्याचा फेमस शॉट आहे तो आहे स्ट्रेट ड्राईव्ह त्याचा, बरोबर आहे. स्ट्रेट ड्राईव्ह जो होता तो होता सचिन तेंडुलकर फेमस. आणि दुसरा होता हुक. इव्हन रोहित शर्माचा पहिला फेमस शॉट आहे तो एक पूल म्हणजे असा. आणि हुक म्हणजे काय असतो, या असा फिरून असा मारणं. सो दॅट इज फटका, जोरात मारलेला फटका, म्हणजेच काय,
त्याला म्हणतो आपण हुक. तर जसं आपण एसे निबंधाला स्टार्ट करतो तसा एक फटका बसला पाहिजे. ओके, एकदम समोर ती जागा झाला पाहिजे, त्याला एक इंटरेस्ट और वी कॅन से दॅट क्युरिओसिटी त्याबद्दल काय झाली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. सो दॅट इज अ हुक. सेकंड मुद्दा आहे, त्या हुकला काहीतरी आपल्याला बॅकग्राऊंड दिलं पाहिजे. बरोबर आहे. पहिली गोष्ट इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर इंट्रोडक्शन ही जी सुरुवात असते, एखादी मूवी आहे त्या मूवीच्या सहसा इंट्रोडक्शन वरनच आपल्याला एक आयडिया येऊन जाते की ही मूवी रोमॅन्टिक मूवी राहणार आहे, ही मूवी हॉरर मूवी राहणार आहे, ही मूवी सस्पेन्स थ्रिलर राहणार आहे. बरोबर आहे. तर ती त्या मूवीच्या इंट्रोडक्शन मध्ये स्टार्टिंगच्या तुम्ही जर का 10-15 मिनिटं जर बघितले तर त्याच्यावरच तुमच्या काय होऊन जाते, लक्षात ऍटलीस्ट आयडिया तर घेते ना, मूवी कळत नाही पण ह्या मूवीचे एक तुम्हाला आयडिया येऊन जाते की बाबा हा मूवी कसा राहणार आहे. सेम मी इंट्रोडक्शनचा आहे की हा निबंध नेमका कसा कसा राहणार आहे याची एक कल्पना, पूर्व कल्पना जी आहे ती तुम्हाला जी आहे ती पेपर सेटरला लक्षात आली पाहिजे. बरोबर आहे. मग आता आपण बघतो की पहिला हे आहे तो आहे हुकचा. दुसरा काय, बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मधनं त्याला लक्षात आलं पाहिजे. तर हुक जेव्हा आपण घेतो त्याच्यामध्ये, जेव्हा हुक बद्दल बोलतो तर त्याला एकदम एकदम अट्रॅक्टिव्ह असं हुक राहिलं पाहिजे. दुसरे बॅकग्राऊंड, त्यातनं बॅकग्राऊंड क्रिएट झाला पाहिजे. आणि त्यानंतर थिसिस स्टेटमेंट. इट्स थर्ड पॉईंट इज व्हॉट, थिसिस स्टेटमेंट. थिसिस स्टेटमेंट म्हणजे काय, आता याला मराठीत काय म्हणतात त्यांनी काही याच्यात काही हे नाही, कारण आपल्याला काही काही थेरॉटिकल पेपर नाही त्याच्यामध्ये, त्याला थिसिस स्टेटमेंट म्हणतात. जो मुद्दा आहे, जो निबंधाचा टॉपिक आहे त्याची सांगड याच्याशी घालली पाहिजे सगळ्यात शेवटी. म्हणजे लेखकाला हे लक्षात आलं पाहिजे आपल्या पेपर चेकरला की आता हा या निबंधाच्या टॉपिक बद्दल काय बोलणार आहे. म्हणजे तिथे निबंध तो भरकटलाय असा त्याला आभास येऊ नये म्हणून वारंवार जो काही निबंधाचा टॉपिक आहे त्याचा उल्लेख पान दर पानावरती तुमचा येणं आवश्यक आहे. आणि इंट्रोडक्शन मध्ये त्याचा उल्लेख आलाच पाहिजे जो काही निबंधाचा काय आहे टॉपिक आहे त्याचा. पहिला महत्वाचा मुद्दा की निबंधाचे इंट्रोडक्शनचे सुरुवातीचे 3 पार्ट. नेमका आपला जो काही पेपर आहे याच्यामध्ये तर 120 ते 150 शब्दामध्ये निबंधाचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. ओके, आणि इतक्याच शब्दामध्ये निबंधाचं कन्क्लुजन असलं पाहिजे. 1000 पानांचा आपण निबंध लिहितोय तर 1000 शब्दांचा, पानांचा नावे 1000 शब्दांचा निबंध लिहितोय तर 120 ते 150 शब्द जे आहेत ते आपले इंट्रोडक्शन असले पाहिजेत. या इंट्रोडक्शन मध्ये जवळपास इंट्रोडक्शनचा अर्धा पार्ट म्हणजे 70 शब्द हा तुमचा हुकच असला पाहिजे. ओके, 70 शब्द काय असेल, हुक असेल. ओके, हा. त्यानंतर 20 शब्द ते 25 शब्द हा तुमचा काय असला पाहिजे, बॅकग्राऊंड असला पाहिजे. आणि अगेन थिसिस स्टेटमेंट जो आहे तर आपण याला पण इक्वली पण डिवाइड करू शकतो त्याच्यामध्ये. सो 30 ते 35 शब्द जे आहेत ते आपलं बॅकग्राऊंड असलं पाहिजे आणि 35 ते 40 शब्द जे आहेत ओके हे आपलं काय असलं पाहिजे, थिसिस स्टेटमेंट असलं पाहिजे. आता तुम्ही नेमके एक्झाम्पल स्वरूपामध्ये जर का तुम्हाला हे गोष्ट काय आहे की कशा प्रकारे आपण थिसिस स्टेटमेंट देतो, काय देतो, तर हुकचे प्रकार कुठले कुठले, तर नेमकं जेव्हा मी इंट्रोडक्शन बद्दल बोलतो मित्रांनो, इंट्रोडक्शनचे प्रकार आहेत. ओके, ते इंट्रोडक्शनचे प्रकार अवतरणे, कविता, अॅनेक्डोट्स, क्वेश्चन्स, प्रश्न उपस्थित करणे, कॉन्टेक्चुअल, इमॅजिनेशन, सेन्स ऑफ अर्जन्सी, हे नेमके इंट्रोडक्शनचे प्रकार पेक्षा आणखी आपण डिटेलमध्ये गेलो तर हे हुकचे प्रकार आहेत. दीज आर द टाइप ऑफ हुक. ओके, त्यानंतर मग येतं काय, सो त्याच्यानंतर मग येतो काय आपलं, तर त्यानंतर येतं आपलं बॅकग्राऊंड आणि त्याच्यानंतर येतं आपलं थिसिस स्टेटमेंट. आता नेमके ह्या गोष्टी कशा वर्क करायच्या असतात, काय काय करायचे असतात, ओके आपण पूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये घेणार आहोत. तर जसं आपण बघतो की हुक म्हणजे काय की एक आकर्षक सुरुवात. मग आता इथे बघा, शिक्षण ही विकासाची गुरुकिल्ली आहे. ओके, शिक्षण हे जग बदलण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, असं एक कोट आहे. कोटचे जे मी म्हणेल तुम्हाला की याच्यात इथे थोडं याच्यासाठी मी सांगितलं, इथे एक स्टोरी बनवा. ओके, शिक्षणाच्या बद्दल झालं तर तुम्ही शिक्षणाबद्दल जी काही स्टोरी आहे, कॉन्टेक्चुअल स्टोरी आहे एखाद्या रिसेंटच्या याच्यामधली, तर ती तुम्ही बनवू शकता. एखाद्या व्यक्तीने युपीएससी मध्ये यश मिळवलं, बरोबर आहे, आणि मग त्यातनं त्यांनी कसा चेंज घडून आणला याच्याबद्दल तुम्ही स्टोरी देऊ शकता. ओके, त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पण मला असं इशूजाई जी आहे तिची स्टोरी तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. ओके, हा. त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर हे, तर इथे बघा सगळ्यात पहिले जर का आपण बघितलं तर युजली कोट स्वरूपामध्ये इथे मी फक्त एक्झाम म्हणून दिले हे कोट. इथे मी म्हणेल तुम्हाला की हुकची जी काही सुरुवात आहे एखाद्या अॅनेक्डोटकडे. अॅनेक्डोट म्हणजे काय, अॅनेक्डोट म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलची स्टोरी. ओके, स्टोरी आणि अॅनेक्डोट मध्ये फरक काय, काही असा विशेष फरक नाही. अॅनेक्डोट म्हणजे रिअलिस्टिक गोष्ट, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दलच्या ज्या काही स्टोरीज आपण लिहितो त्याला अॅनेक्डोट म्हणतो. आणि एखादी बनवलेली स्टोरी असेल तर त्याला आपण स्टोरी म्हणतो. सो असं काही नाही, तुम्ही दोन्हीला पण अॅनेक्डोट म्हणू शकता. आपण या दोन्ही स्टोरी म्हणजे त्याला अॅनेक्डोट म्हणूया. तर यांनी सुरुवात करा शिक्षणामध्ये, कारण शिक्षणामध्ये खूप काही लिहिता येतं तुम्हाला, बरोबर आहे. तर एखादा व्यक्ती की तो कसा गरीब होता किंवा कशा एपीजे अब्दुल कलामची स्टोरी सांगा त्याच्यामध्ये. एक व्यक्ती ओके ते एका नावामध्ये बसून हे करत होता याच्यामध्ये, आणि नंतर कसा आपल्या देशाचा राष्ट्रपती झाला, कसा फार मोठा वैज्ञानिक झाला, भारताला परमाणु शिकवण्यात त्याचं रोल होतं, तर ती तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये. ओके, आता
याला इंटरलिंक करायचं. आता येतो बॅकग्राऊंड. आता नेमकं बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर ही जी स्टोरी आपण का सांगितली हे पेपर चेकरला कळलं पाहिजे. ओके, ही स्टोरी आपण का सांगितली, काय कळलं पाहिजे, पेपर चेकरला कळलं पाहिजे. मग काय, तर आधुनिक समाजात काय शिक्षणाचा उपयोग आहे भाई, शिक्षण विकासाची गुरुकिल्ली आहे. मग का गुरुकिल्ली आहे, विकासाची गुरुकिल्ली आहे, कारण काय, आधुनिक समाजात शिक्षण व्यक्तिमत्व विकास, कौशल्य वृद्धी, सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे ठरते. ते केवळ ज्ञान देत नाही तर मूल्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करते. बरोबर आहे. याला म्हणतात बॅकग्राऊंड स्टेटमेंट. याला काय म्हणतो आपण, बॅकग्राऊंड स्टेटमेंट. ओके, तर एकदा का हुक तुम्ही दिलं, हुक जवळपास किती शब्दांचं असेल, मी तुम्हाला म्हटलं 70 शब्दांचं हुक असलं पाहिजे. किती शब्दांचं, 70-80 शब्दांमध्ये हुक द्या. म्हणजे हुक म्हणजे एखादी स्टोरी बनवा, हे बनवा, त्याबद्दल. करेक्ट. देन त्याच्यानंतर बॅकग्राऊंड द्या की तुम्ही हा हुक का देताय. ओके, आणि त्यानंतर सेकंड थर्ड गोष्ट आहे ती थिसिस स्टेटमेंट. म्हणजे जे मेन टायटल आहे तुमचं, काय आहे, मेन टायटल आहे तुमचं, त्या टायटल जो आहे तो पेपर चेकरला कळला पाहिजे की हा जो टायटल दिलाय तोच याच्यावरती हा निबंध लिहितोय, म्हणून त्याचा उल्लेख त्याच्यात आला पाहिजे. मग त्यात मी म्हणा, म्हणूनच शिक्षण हे शाश्वत विकासाचे मूलभूत आधार असून ते समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन आहे, आणि म्हणूनच तो विकासाची काय आहे, किल्ली आहे. असं तुमचं पूर्ण फॉर्मॅट असला पाहिजे. कशाचा, इंट्रोडक्शनचा. सो दॅट इज द फॉर्मॅट ऑफ युअर इंट्रोडक्शन. लक्षात आला का मुद्दा प्रत्येकाला. तर तुम्ही कुठलाही निबंध जेव्हा लिहिता तर तुम्ही अशा प्रकारे त्या निबंधाचा इंट्रोडक्शनचा फॉर्मॅट हे केला पाहिजे. 150 शब्दामध्ये आपल्याला जर का निबंधाचं इंट्रोडक्शन लिहायचं आहे तर त्यापैकी 70 शब्द हे हुकला राहतील. ओके, 20 ते 30 शब्द हे बॅकग्राऊंडला राहतील, आणि 30 ते 40 शब्द जे आहेत ते कशाला राहतील, थिसिस स्टेटमेंटला राहतील. बरोबर आहे. स्टोरी मधनं का स्टोरी सांगितली हे त्याला कळवतोय आपण, कशाच्या मार्गातनं, बॅकग्राऊंडच्या मार्ग याच्यातनं. बरोबर आहे. आणि त्यातनं मग टायटल काय, तो का बनतो टायटल, त्या टायटलचा अर्थ काय, तर टायटल का महत्वाचं, ती गोष्ट का महत्वाची, हे थिसिस स्टेटमेंट मधनं आपल्याला समजतं. कळलं प्रत्येकाला. ओके, आणखी जर का तुम्हाला एखाद्या आणखी एक्झाम्पल जर का आपण बघितलं असेल, ओके, तर आपण काही एक्झाम्पल आणखी घेऊयात. ऍक्च्युअल मी जे निबंध तुम्हाला बॅच मध्ये लिहून दिलेले आहेत मित्रांनो, सो त्या निबंधावरनं आपण जर का हे घेतले तर तुमच्या लक्षात येणार. ओके, तर आता बघा इथे निबंध आहे की जहाज बंदरामध्ये सुरक्षित असतात पण ती त्याच्यासाठी बनलेली नसतात. ओके, तर याच्यावरती हा निबंध आहे, जहाज बंदरात सुरक्षित त्यासाठी बनवलेली नसतात. ओके, हा असा ब्रेनस्टॉर्मिंगचा आपला पार्ट आहे. अजून ब्रेनस्टॉर्मिंग बाकी आहे आपला. ब्रेनस्टॉर्मिंगचे 5 लेक्चर मी घेणार आहेत. ओके, विद्यार्थी मला म्हणतात तुम्ही किती टॉपिक एक्सप्लेन करणार, किती याच्यात शिकवणार, काय किती टॉपिक घेणार लेक्चरमध्ये. मित्रांनो, टॉपिक महत्वाचा नाहीये, निबंध हा लक्षात घ्या, हा जीएसचा पेपर नाहीये भाई. किंवा विद्यार्थी मला म्हणतात सर लवकर लवकर संपवा, 5 लेक्चर 5 दिवसात तर संपवा, 2-2 लेक्चर घेऊन 10-15 टॉपिक्स वगैरे. अरे भाई, निबंध डेव्हलप व्हायला वेळ लागला पाहिजे. आता एक वेळ लागत असतो, कारण ही ब्रेन डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे. बरोबर आहे. हा, मला सांगा 12वीचा सिलेबस मला 5वीत दिला असता, तुम्हाला समजला असता का तो, पण जसं आपण 12वी जातो तेव्हा समजतो की नाही का, कारण तो डेव्हलपमेंट होतं. तसं ब्रेन स्टॉर्मिंग जे निबंध लिखाणाची पहिले 2-4 दिवस, 4 दिवस जाऊ द्या, 1 आठवडा जाऊ द्या, पहिले इंट्रोडक्शन लिहायला शिका, नंतर मग काय शिका, कन्क्लुजन शिका, आणि नंतर बॉडीला शिका. आपल्याला हे शिकणं महत्वाचं आहे. नंतर कुठलाही टॉपिक दिला तुम्ही काही लिहू शकता, पण तितक्या लेवलचं तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग आलं पाहिजे. गोष्ट कशी इंटरलिंक करायची, हे इंटरलिंकेजेस मी तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे. ओके, मग आता बघा इंट्रोडक्शन किंवा निबंधाची काय सुरुवात. मग निबंधाची सुरुवात कशी, तर बघा आता ही निबंधाची सुरुवात आहे. होतं काय टॉपिक, होता काय टॉपिक, जहाजे बंदरात सुरक्षित असतात पण ती त्यासाठी बनलेली नसतात. म्हणजेच काय की शिप्स आर सेफर इन हार्बर बट दे आर नॉट बिल्ड फॉर दॅट पर्पज. याचा अर्थ काय की आपण आपल्या घरात सुरक्षित आपल्याला वाटतं की आहे, पण जेव्हा आपण बाहेर पडतो, जेव्हा आव्हानांना काय देतो, चॅलेंज करतो, आव्हान स्वीकारतो आयुष्यामध्ये, धाडसी निर्णय घेतो, तेव्हाच जे आहे आपलं जीवन सारथी ठरतं, तेव्हाच आपण यशाचं शिखर गाठतो. हा त्याचा अर्थ आहे. मग याला कसं आपण इंटरलिंक करणार आहे गोष्टीशी, तर आपण हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह इथे हे केलाय. शिवाजी महाराजांनी कल्याणी भिवंडी जिंकली आणि स्वतःची आरमार उभारण्याचा काय घेतला, निर्णय घेतला. तेव्हा अनेक जुनत्या जाणत्या सरदारांनी त्यांना सावध केले. ते म्हणाले, महाराज, समुद्रावर जंजिराचा सिद्धी पोर्तुगीज व डच यांसारख्या बऱ्याच सत्यांचे राज्य आहे. आपल्याकडे टेक्निकल नॉलेज नाही आहे, तांत्रिक ज्ञान नाही आहे, त्यांचे टिकणार नाही, त्यापेक्षा जमिनीवर आपण काय आहोत, सुरक्षित आहोत. मग महाराजांनी स्मित हास्य करत उत्तर दिले, अरे ज्याला समुद्र कळाला त्याला काय कळाले, जग कळाले. आपण जर किनाऱ्यावर सुरक्षित बसून राहिलो तर स्वराज्य कधीच परकीय आक्रमणापासून मुक्त होणार नाही. जहाज बंदरात सुरक्षित असते हे खरे, पण लाटांची झुंड देण्यासाठीच त्याची निर्मिती झालेली असते. महाराजांनी शून्यातून आम्हाला उभे केले आणि सिद्ध केले की सुरक्षिततेपेक्षा धैर्य गाठणे महत्वाचे आहे. दिस पार्ट इज नथिंग बट युअर हुक.
बघा एकदम छत्रपती शिवाजी महाराज हे नावच कानावर पडलं की आपण एकदम उठून जागे होतो. सो ही त्यातली ही स्टोरी बरोबर आहे. कारण भारताच्या नेव्हल फोर्सेस जी आहे ती त्याचं श्रेय कोणाला देण्यात येतं? छत्रपती शिवाजी महाराजांना देण्यात येतो. बरोबर आहे ना? मग आपण त्या मुद्द्याला त्याच्याशी लिंक केलं. ओके, शिवाजी महाराज असं इंटरलिंकेज तुम्हाला काय करता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता नेक्स्ट काय? बॅकग्राऊंड. नेक्स्ट काय? बॅकग्राऊंड. बघा बॅकग्राऊंड काय? प्रस्तुत निबंधात आपण हे पाहणार आहोत की मानवी जीवन आणि राष्ट्र म्हणून प्रगती करण्यापेक्षा सुरक्षेच्या परिघा बाहेर पडणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या आरवण धोरणावर जेव्हा एखादी व्यक्ती किंवा राष्ट्र धोके पत्करण्याविषयी शोधते तेव्हाच खऱ्या अर्थाने काय होते? क्रांती घडून येते. सो दॅट इज व्हॉट की आपण हे का सांगितलं की महाराजांच्या याच्यानं आपल्याला एक्झाम्पलला काय प्रूव्ह करायचंय. सो दॅट बिकम्स व्हॉट? बॅकग्राऊंड. दॅट बिकम्स व्हॉट? बॅकग्राऊंड. आणि आता खाली येते थिसिस स्टेटमेंट की आपल्याला तो शब्द आला पाहिजे. जहाजी बंदरात सुरक्षित नसतात मानवी जीवनात. मग आता या बॅकग्राऊंड देण्याचं शिवाजी महाराज देण्याचं कारण आणि हे पण स्टेटमेंट जे आहे ते काय फिलॉसॉफिकल आहे. तर आपल्याला हे दाखवायचं आहे की मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये ती गोष्ट जी आहे ती काय त्याच्या रिलेटेड आहे. मग बघा मानवी जीवनाच्या प्रवासाचे अत्यंत सुंदर आणि रूपक या वाक्यात दडलेले आहे की शिप्स आर सेफर इन हार्बर बट दे आर नॉट बिल्ड फॉर दॅट पर्पज. म्हणजे जहाजे हे त्यांनी एक्सप्लेन केले त्याच्यामध्ये पूर्ण. ओके बघा सुरक्षित खरा उद्देश. मग उद्देश काय असतो? ओके समुद्रात उतरून प्रवास करणे, अध्या दिशांचा शोध घेणे, नवीन किनाऱ्यापर्यंत पोहोचणे हा असतो. त्याप्रमाणे मनुष्यही केवळ सुरक्षिततेच्या कवचात राहण्यासाठी जमलेला नाही आहे. जीवनाचे खरे ध्येय काय काय आहे? धैर्य, प्रयत्न, जोखीम आणि साहस यांच्यामध्ये काय केलेले आहे? दडलेले आहे. धिस इज ऑल अबाउट अवर इंट्रोडक्शन. सो याला म्हणतात काय? थिसिस स्टेटमेंट. की मेन फोकस करणे. आता आपण इंट्रोडक्शन त्यात एक्झाम्पल्स वगैरे हे दिले पण मेन आपल्याला थिसिस स्टेटमेंट की हा मुद्दा पटवून देतोय याच्याशी इंटरलिंक करतोय. आता हा मुद्दा आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत हे माहित पडणं. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट? याला काय म्हणतो आपण? थिसिस स्टेटमेंट. लक्षात आलं प्रत्येकाला? ओके कशा प्रकारे आपण या गोष्टीची जोड घालत असतो त्याच्यामध्ये आणि कशा प्रकारे त्याला जोड देत असतो. ठीक आहे. तर आता तुम्हाला मित्रांनो मी थिसिस स्टेटमेंट म्हणजे काय? जो आहे तोच मुद्दा एक्सप्लेन करणे याच्याशी इंटरलिंक करणे. बरोबर आहे. बॅकग्राऊंड म्हणजे काय? की या दोघांही मुद्द्यामध्ये आपल्याला काय करून आणे? सांगड घालून देणे. करेक्ट? हे बॅकग्राऊंडचं काय काम आहे. पण यात सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे सो दॅट इज व्हॉट की ज्याच्यावरती मेन अट्रॅक्शन आहे. ओके दॅट इज नथिंग बट व्हॉट? हुक. आणि बघा मित्रांनो एकदाच काय झालं की निबंधामध्ये कदाचित बॉडी गडबडली. बॉडी तर महत्वाची आहे मित्रांनो पण तरी त्यात थोडंफार गडबडली तर तुम्हाला रिकव्हर करायचा चान्स आहे. याचं कारण काय? कारण बॉडी आहे 700 शब्दांची. जवळपास तुम्ही 6 ते 7 पान फक्त काय लिहिणार? बॉडी लिहिणार. मग हे होऊ शकतं की दोन पानात जरा नाही आवडलं पण नंतर तुम्ही त्याला काय करून घेतलं? रिकव्हर करून घेतलं. बरोबर आहे. खूपच मोठ्या प्रमाणात बॉडी घडली पण कंक्लुजन तुम्ही फार भारी इफेक्टिव्ह दिलं तर तिथे आपण हे होऊ शकतं. बरोबर आहे. पण इंट्रोडक्शनचं असं आहे की इंट्रोडक्शन जर स्टार्टिंगला गडबडलं त्याला वाटलं ह्या काही लिहितोय तर तिथे नंतर रिकव्हर करायला तुम्हाला चान्सच नाहीये. आणि इंट्रोडक्शन एकाच पानाचं असतं. म्हणजे 120-150 शब्द म्हणजे काय? 1.5 पान पकडा तुम्ही. त्याच्या पुढे इंट्रोडक्शन असतं का? नसतं. मग जर तिथं जर का आपलं गडबडलं तर पुन्हा गडबड. म्हणून इंट्रोडक्शनला वर्क करणं आवश्यक आहे. म्हणून मी म्हणतो की 2 लेक्चर्स माझे इंट्रोडक्शनचे होणार आहेत त्याच्यामध्ये आणि त्या 2 लेक्चरच्या सोबत तुम्हाला मी फार मोठा कंटेंट देणार आहे. ओके जवळपास तुम्हाला मी 30 ते 40 अँगल बनवून देणार आहे. ओके 30 to 40 अँगल की ते प्रत्येक मुद्दा कुठे आला तो कुठे तुम्हाला वापरायचा आहे. कशा प्रकारे त्याला वापरायचं आहे विथ द कोड्स. ओके हा मग आता आता नेमकं अॅनेक्डोट जे आहे तर याच्यामध्ये अॅनेक्डोट मध्ये किंवा आपल्या इंट्रोडक्शन मध्ये मग सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे? हुक. ओके हुक. आता हुक कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? तर हुक मध्ये आपण काय करू शकतो की एखादं पहिलं आहे कोट आणि पोयम्स. ओके हा तर कोट स्पीचेस किंवा पोयम. मी युजली म्हणतो की मित्रांनो कोटनी एकदम सुरुवात करू नका निबंधाची फक्त कोटनी. याचं कारण काय आहे की ऑलरेडी युपीएससी पॅटर्नची जर विचार केला की मी एमपीएससी बद्दल नाही बोलतोय की मी काय बोलतोय त्याच्यामध्ये युपीएससी बद्दल बोलतोय. जर का युपीएससी पॅटर्न मध्ये जर आयोगाने प्रश्न विचारला तर युपीएससी पॅटर्न मध्ये तुम्हाला माहिती की मित्रांनो मोठमोठे निबंध येतात. म्हणजे एका ओळीचे काय असतात? निबंधाचे टायटल्स असतात. ते इटसेल्फ कोट असतं. मग मला सांगा ऑलरेडी एक कोट तुम्हाला एक्सप्लेन करायची आणि तुम्ही पुन्हा सुरुवात एका कोटनी करताय वेगळ्या कोटनी करतात. याच्या लॉजिक काय उलट भरकटण्याचे चान्सेस काय असते? जास्त असते. म्हणून तुम्ही मी म्हणेल हा त्यापेक्षा तुम्ही एखादं स्पीच असेल एखाद्या स्पीच वगैरे असेल त्याने सुरुवात करू शकता किंवा एखाद्या कवितेने सुरुवात करू शकता. तो स्पीच और पोयम. ओके ती जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे. कोड जे ते मधामध्ये वापरा. पूर्ण पेपरमध्ये मॅक्स 4 कोट तुम्ही वापरले पाहिजे मॅक्स. नाही प्रत्येक पानावर एक 2-2 कोट मारत जातात त्याच्यामध्ये. ओके किंवा कविता मोठमोठ्या लिहित बसतात. पूर्ण पेपरमध्ये 4 ते 5 कोट आले पाहिजे मॅक्सिमम 4च म्हणून मी म्हणतो
एखादी कविता आली तर एखादी कविता 4-5 ओळ्या जर टाकायची असेल, 4 ओळी, ती 4 ओळी वगैरे 4 ओळी मॅक्स झाल्यात, बरोबर आहे, ती टाकायची ती एखादी कविता, यापेक्षा काही जास्त असायला नको. ओके, सो जसं आता लोकशाही बद्दल, भारताच्या बद्दल काही जर आलं, भारताचा प्रवास वगैरे, भारताच्या बद्दल, भारताच्या प्रोग्रेस बद्दल, ओके, सध्याची स्थितीबद्दल, भारत देशाच्या याच्याबद्दल काही जरी का आलं असेल, तर तुम्ही एक कोट, एक पॅटर्न आहे आपला कशाचा, सो आपल्या निबंधाच्या सुरुवातीचा हुकचा, तर तो कुठला होऊ शकतो तुमचा, नेहरूंचं ट्रायस्वीट डेस्टिनी, नियतीशी करार. नियतीशी करार. ओके, हा. सो काय, कित्येक वर्षापूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु बऱ्याच अंशी प्रत्यक्षात उतरण्याचा क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. भारताची सेवा म्हणजे भारतातील कोट्यावधी पीडितांची सेवा आहे. दारिद्र्य, रोगराई, संधीची असमानता याचे उच्चाटन म्हणजे भारताची सेवा आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे आणि ही आपल्या पिढीतील सगळ्यात थोर व्यक्तीची महत्वाकांक्षा आहे. बरोबर आहे. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंडित जवाहरलाल नेहरूंनी यांनी केलेले ट्रेस विथ द डेस्टिनी हे भाषण. आणि ओके, भारताच्या सुवर्ण, मग असे शब्द आपल्या सुवर्ण अक्षरातील एक फार ऊर्जस्वल ठेवा आहे वगैरे असे वर्डिंग्स याच्यामध्ये पे करू शकता. मी पुन्हा तुम्हाला टायपिंग फॉर्मॅट मध्ये देणार आहे त्याच्यामध्ये. ओके, यांनी म्हटले की हे, तर इथे बघा तुम्ही इथपर्यंतच लिहा, पण हे बघा, हे पण आहे भारताची सेवा म्हणजे कोणाची सेवा, कोट्यावधी पीडितांची सेवा, दारिद्र्य, रोगराई, संधीची असमानता याचे काय उच्चाटन. ओके, भारताची सेवा प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे, ही आपल्या पिढीतील सगळ्यात थोर व्यक्तीची महत्वाकांक्षा आहे. सगळ्यात थोर व्यक्ती म्हणजे कोणाबद्दल बोलतात ते, नेहरू, महात्मा गांधींबद्दल. ओके, सो दॅट इज तर पहिलं काय, ट्रॅश विथ द डेस्टिनी स्पीच होऊ शकतं आपला. ओके, देन आम्ही भारताचे नागरिक, या प्रस्तावने पूर्ण लिहायचं म्हणत नाहीये मी तुम्हाला, तर यातले तुम्ही काही ते इथपर्यंत जे दर्जी संधीची समानता वगैरे या काही हे आहेत 4-5 ओळी यातल्या सुरुवातीच्या आहेत. आपली काय प्रियम्बल, उद्देशिका, त्याने तुम्ही सुरुवात करू शकता प्रियम्बलनी. ओके, हा. देन अगेन आपल्या देशाबद्दल काही आलं असेल तर तुम्ही मूवीतले काही रेफरन्सेस घेऊ शकता. ओके, सो मूवीतले रेफरन्सेस मध्ये आपण काय करू शकतो की एक फार मस्त हे आहे, कोणती मूवी आहे, उरी मूवी मध्ये, की फर्ज और फर्जी में केवल एक मात्रा का अंतर होता है, अगर मैं आज अपने देश अपने भाइयों के लिए नहीं लड़ा तो अपनी ही नजरों में क्या बन जाऊंगा, फर्जी बनकर रह जाऊंगा. हा तुम्ही म्हणाल की हिंदीतला आपण कोट का वापरतो इथे, तर असं काही नाहीये. आपण मराठीच्या पेपरमध्ये इंग्लिश मधले, हिंदी मधले कोट जे आहेत ते लिहू शकतो, संस्कृत मधले सुद्धा काय करू शकतो, लिहू शकतो. पण संस्कृत आणि इंग्लिश मधले लिहिले तर त्याला मराठीत एक्सप्लेन करा, हिंदीचा एक्सप्लेन करायची काय गरज आहे का, नाही. आता तुम्ही म्हणाल की याला तुम्ही मराठी ट्रान्सलेट का नाही केलं, तर बघा इथे आपल्याला इंटरलिंक करायचंय दोन शब्दांमध्ये, काय फर्ज और फर्जी में एक मात्रा का अंतर आहे. आता त्याला मराठीत तुम्ही जर का शब्द समांतर शब्द शोधले तर तिथे ती लिंक लागणार नाही की एक मात्रा का अंतर आहे. म्हणून ही कोट जी आहे ही कशात चांगली वाटते, हिंदीमध्ये चांगली वाटते. बरोबर आहे. हा, तर इथे देशाबद्दल काही आलं, देशभक्तीच्या बद्दलचं आलं, तर इथे आपण अशा प्रकारचे जे काही ते हे करू शकतो. ओके, पोएम्स जे आहेत जर देशाच्या हे असेल, अगेन कुसुमाग्रजांची कविता की 50ची उमर गाठली अभिवादनच करू नका. आता तुम्ही म्हणणार की 50 वर्ष जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्यांनी दिलं होतं, पण मित्रांनो तुम्ही हे सांगू शकता की ही तेव्हा कोणी सांगितली होती, स्वतंत्र महोत्सव होता, स्वातंत्र्याचा जो सुवर्ण महोत्सव होता तेव्हा 50 वर्ष झाले, आज अमृत महोत्सव आपण सेलिब्रेट करतोय, तरी आज ती स्थिती आहे. म्हणजे 25 वर्षानंतर सुद्धा आपली प्रोग्रेस झाली का, नाहीये. तर आपण म्हणू शकतो ही आज अमृत महोत्सव वर्षानंतरही आज आपल्या देशाला काय लागू होते, ही लागू होतीये. करेक्ट ना. हा, अगेन तुम्ही या पोएम्स मध्ये अभंग घेऊ शकता. ओके, संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, जे कारण झाले गांजले, तुकाराम महाराजांचंच आहे ना की कोणाचे, तुकाराम महाराजांचंच आहे. ओके, हा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वंचरे, पक्षी ही सुस्वरे आळवती. तर जेव्हा जेव्हा काय आपल्याला इन्व्हायरमेंट मध्ये रिलेटेड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही असं यामध्ये हे यूज करू शकता. ओके, हा. अगेन ह्युमॅनिझम वरती आलं असेल, ओके, ह्युमॅनिझम वरती फार चांगलं, असे थोडे मराठी रेफरन्स जास्त तुम्ही दिले तर जास्त बेटर आहे. नितीन चंदनशिवांची कविता आहे की सारे धर्मग्रंथ वाचले, पाणी चाडताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावे लागले, मी सगळ्या धर्मांना थुक्का लावला आणि माणूस झालो, परवा घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटली मला, लोक रंग बघून जात ठरवतात म्हणून मी अख्खं घरच पानं शुभ्र केलं, मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. ओके, सो दॅट इज अ व्हेरी गुड स्टार्ट ऑफ व्हॉट, की ज्याला आपण म्हणतो की अशा याने आपण काय करू शकतो, पुढे यांनी काय करू शकतो, अशा ही अशी कविता जी आहे ती आपण याच्यामध्ये वापरू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर विंदाकरण देण्याची देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे वाली कविता आहे. तर दिस इज व्हॉट. अगेन जेव्हा एज्युकेशन वरती आलं असेल तर तुम्ही इथनं पण सुरुवात करू शकता, विद्येमिना मती गेली वगैरे. ओके, तो विद्येमिना मती गेली, मती विलाप गती गेली. सो दिस इज अवर फर्स्ट टाईप. ओके, हा.
तर इथे काय आपला पहिला टाईप झाला. याच्यामध्ये पहिले 2 टाईप जे आहेत ते आपण बघितले. त्याच्यामध्ये कोणते कोणते आपण ते सुरुवात केली पाहिजे, कोणते आपण बघितले त्याच्यामध्ये कविता, ओके, आणि कोट्स. पहिलं काय, कोट्स आणि कविता. कोट्स तुम्हाला कशी वापरावे लागणार इंट्रोडक्शन म्हणूनच नाही, म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी 200 कोट्सचं कंपायलेशन दिलेलं आहे. तुम्ही बघा आपल्या याच्यामध्ये एक स्पेशल फोल्डर आहे कोट्स वरती, ओके. त्यात विषयनिहाय आणि व्यक्तिनिहाय कोट्स दिलेले आहेत तुम्हाला. जवळपास 200 कोट्सचं कंपायलेशन तुम्हाला मी दिलेलं आहे आणि जवळपास 30 ते 40 मी तुम्हाला स्टोरीज ज्या आहेत त्या बनवून देणार आहे, ओके. मग आता आजचा आपल्याला मेन डिस्कशनचा आपला जो काही मुद्दा राहणार आहे, ओके. आता पहिले 2 पॉईंट आपल्याला झाले, लक्षात आले तुम्हाला. मी म्हटलं कोट्सनी सुरुवात करू नका, कोट्स तुम्ही मधात वापरा, ओके. सुरुवात करायची तर कवितेने करू शकता. कविता विविध प्रकारच्या आहेत आपण बघितल्यात. मराठी भाषेवरती आला तर आपण बऱ्याच खूप चांगल्या कविता आहेत त्याच्यामध्ये. सेकंड, थर्ड जी गोष्ट अॅनेक्डोट किंवा काय कथा. पण लक्षात घ्या आपल्याला 2 निबंध लिहायचे आहेत. अॅनेक्डोट 2 वेगवेगळे लिहितात, 2 वेगवेगळे अँगल लिहा. मी वेगवेगळे अँगल पण तुम्हाला सांगणार आहे. किंवा मी म्हणत असेल की एकाची सुरुवात अॅनेक्डोटनी करता तर दुसऱ्याची दुसऱ्या कुठल्या वेळी काय करा सुरुवात करा. दोन्ही सुरुवात सेम वाटता कामा नाही पेपर चेकरला, ठीक आहे ना. हा, तर आपल्याला ही काळजी सुद्धा आहे ती त्याच्यामध्ये घ्यायची आहे. तर अॅनेक्डोट म्हणजे काय, कथा. कथा कशी होऊ शकते, तर कथा ही बनवलेली सुद्धा असू शकते, बरोबर आहे. किंवा कथा ही जी आहे ती काय असते, सत्य माणसाची पण असते. पण मग अॅनेक्डोट लिहायचा कसा असेल, नेमका कथा लिहायची तर कथा कशी लिहायची, ओके. हे पण एक महत्वपूर्ण स्किल आहे. म्हणजे कथा म्हणजे डायरेक्ट कथा आहे तशी तशी लिहिली का, लिहायची का. डेमोक्रेसीवरती आर्टिकल आहे, बरोबर. डेमोक्रेसीवरती आर्टिकल आहे. तर डेमोक्रेसीवरती आलं असेल, ओके. आपण खूपदा जे करतो की नेहरू वगैरे नाही करतो, थोडं रिसेंट कॉन्टेक्स्ट सुद्धा द्या. तर बघा काय की तब्बल 4 दशके भारतीय संसदेमध्ये विरोधी पक्षाच्या बाकावर बसून वैचारिक लढाई लढून अखेर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर केवळ 13 दिवसात विश्वास प्रस्तावाला मोठ्या मानाने सामोरे जाताना अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाचा समारोप आपल्या लोकशाहीचं महत्व सांगून जातो. सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारें आएंगी सरकारें जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए, ओके. आता ही जी कोट आहे ना, ही कोट तुम्ही मराठीतनं पण घेऊ शकता. म्हणजे ही तुम्ही इझी आहे, तुम्हाला काय करायचं जर सांगितलं बघा तुम्हाला हे लक्षात आलं कुठे हिंदी वापरेल. तर इथे जर आपण बघितलं तर हे जे की काय, सत्ता येणार सत्ता काय जाणार, बरोबर आहे. पार्टिया पार्टा राजकीय पक्ष बनतील, राजकीय पक्ष काय बिघडतील, बरोबर आहे. परंतु हे राष्ट्र राहिलं पाहिजे, या राष्ट्राची लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. उलट हिंदीपेक्षा मग जर मराठीमध्ये तुम्ही लिहिता तर ही गोष्ट फरक तुम्ही हिंदीत कन्वर्ट नाही करू शकत, पण याला तुम्ही मराठीत लिहू शकता. तुम्ही म्हणाल तुम्ही याला कशात लिहा, मराठीतनं प्रिफर करा त्याच्यामध्ये, ओके. ही अशी तुम्ही अॅनेक्डोटनी काय करू शकता, सुरुवात करू शकता. आता या अॅनेक्डोट मध्ये आपण जर बघितलं तर कधीही सुरुवात करताना बघा तुम्ही एखादा मूवी येतो, त्या मूवीचा एखादा स्टार्टिंगचा सीन येतो, तर त्याच्यामध्ये कोण विलन आहे हे आधी माहिती पडतं, किंवा कोण हिरो आहे हे आधीच माहिती पडतं का स्टार्टिंगला, माहिती पडतं का, नाही माहिती पडत. अरे त्या माणसाला, त्या पेपर चेकरला क्युरियोसिटी निर्माण होऊ द्या तुमच्या अॅनेक्डोट मध्ये. जर मी इथेच स्टार्टिंग म्हटलं होतं की अटल बिहारी वाजपेयी यांचं पहिलं भाषण आहे, मी अटल बिहारी वाजपेयी उल्लेख कुठे केला, सगळ्यात शेवटी केला. कुठे केला, सगळ्यात शेवटी केला, ओके. देन अगेन आपण जर का बघितलं तर याच्यामध्ये निबंधामध्येच आपण जर का इथे अॅनेक्डोटचा जो बद्दल आपण बोलत आहोत सध्या, तो अॅनेक्डोट जी आपण बघितलंय त्याच्यामध्ये की अॅनेक्डोट जो असतो, ओके, तर त्याच्यामध्ये नेहमी आपला जो कोणी व्यक्ती आहे, अॅनेक्डोट मधला कॅरेक्टर आहे, ते जास्त लवकर माहिती पडू देऊ नका, ओके. म्हणजे त्याला क्युरियोसिटी निर्माण झाली पाहिजे. आता जर मी म्हटलं असतं तर एक स्टोरी आहे, ओके. काही एक भारतीय व्यक्ती 1893 या वर्षी रेल्वेच्या प्रथम वर्गाच्या डब्यात प्रिटोरियात जात होता. प्रवासादरम्यान एक युरोपियन प्रवासी डब्यामध्ये आला आणि तो म्हणाला, या कृष्णवरिष्ठ व्यक्तीला डब्यातून बाहेर काढा. त्या कृष्ण व्यक्तीने यावर आक्षेप घेत सांगितले की त्याच्याकडे प्रथम वर्गाची तिकीट आहे. तिकीट निरीक्षकाने त्या कृष्णवर्गीय व्यक्तीला डब्यातून बाहेर काढले. या प्रसंगाने त्या व्यक्तीच्या जीवनावर कलाटणी दिली. अशा सर्व अन्य सत्याच्या शास्त्राने लढा देण्याचे नवीन तंत्र त्यांनी शोधून काढले. यालाच आज सत्याग्रह म्हणतात. त्या व्यक्तीचे नाव मोहनदास करमचंद गांधी. सो द पर्सन वी हॅव ऍट द एंड. म्हणजे बघा, कोणी मला सांगेल की इंट्रोडक्शन मध्ये लिहा अॅनेक्डोट लिहायचा आहे, पण नेमके अॅनेक्डोट लिहायची पण एक पद्धत आहे की जी क्युरियोसिटी तुम्ही निर्माण करता. सो त्याच्यामधला जो काही पर्सन आहे तो सगळ्यात शेवटी तुम्हाला काय झाला पाहिजे, माहिती झाला पाहिजे, ओके. हा, भ्रष्टाचार. तर भ्रष्टाचाराचं उदाहरण जर का आपण बघितलं तर याच्यावरती आहे की 1962 मध्ये एक 16 वर्षीय तरुण तातडीच्या लष्कर भरतीमध्ये भारतीय लष्करात सहभागी झाला. भारत चीन युद्धामध्ये त्याने सहभाग घेतला. त्यानंतर एके दिवशी दिल्ली रेल्वे स्थानकावर स्वामी विवेकानंद यांच्या भारतीय युवकांवर आव्हान हे पुस्तक त्यांच्या हाती लागले आणि त्यानंतर त्याने आपले संपूर्ण जीवन आयुष्य हे देशाच्या विधायक कारणात देण्याचे ठरवले आणि तो व्यक्ती देशातील भ्रष्टाचार विरोधात देशातील सगळ्यात मोठी ओळख बनला आणि ती व्यक्ती म्हणजे किशन बापूराव हजारे, अण्णा हजारे. येस, सो दिस इज अ
नोन ऍज व्हॉट, याला म्हणतात काय, अॅनिक्डोट. ओके, तर याला म्हणतात काय मित्रांनो, अॅनिक्डोट. तर असे तुम्हाला काय अॅनिक्डोट्स लक्षात आले पाहिजेत त्याच्यामध्ये. ओके, अगेन तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये असं नाही की मी जे लिहून दिलेले अॅनिक्डोट्स आहेत तेच आहे रे मित्रांनो. काल आणि हे रील सांगतो मी, असं फेकतंय किंवा काय सांगतोय असं नाहीये. काल परवामध्येच मी एक पुस्तक आणलं आणि मी खूप त्या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं. इंग्लिशमध्ये पुस्तक आलं, त्याचं मराठी पण व्हर्जन आलं असेल. फार फेमस पुस्तक झालंय, इतक्यातच हे हिट झालंय 3-4 वर्षामध्ये, प्रचंड गाजलंय. त्याचं नाव आहे ॲटॉमिक हॅबिट्स. काय नाव आहे? ॲटॉमिक हॅबिट्स. मी ते पुस्तक वाचलं. ओके, आणि त्या पुस्तकात मला लक्षात आलं की लहान लहान गोष्टी ज्या आहेत, आणि जर का तुम्ही युपीएससी मध्ये बघितलं तर मागच्या जवळपास 15 वर्षामध्ये 3 वेळा फिलॉसॉफिकल एसे याच्यावरतीच आलेला आहे की लहान गोष्टी मोठा बदल घडवतात. युपीएससी ऍक्च्युअली आलेला काय हे आहे. तर तुम्ही रोज जे काही न्यूजपेपर वाचता, रोज काहीतरी वाचन करता तुमचं, तर त्यातनं सुद्धा तुम्हाला गोष्टी अप्लाय करता आल्या पाहिजेत. मग मी त्यातनं एक ॲटॉमिक हॅबिट पुस्तकाची जी काही सुरुवात आहे ना, त्याचे 5-6 पानं गेल्यानंतर ते सुरुवात आहे की त्याची त्यांनी केस स्टडी दिलेली आहे की ॲटॉमिक हॅबिट जी आहे त्याची कथा आहे इंग्लंडच्या सायकलिंग टीमच्या गोल्ड मेडलची. ओके, मग काय ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकात जेम्स क्लिअर, ओके, जेम्स क्लिअर इज अ ऑथर, यांनी प्रेरणादायी कथा सांगितलेली ब्रिटिश सायकलिंग टीमची. पूर्वी अनेक वर्ष ब्रिटिश सायकलिंग फारशी यशस्वी नव्हती. जवळ 100 वर्षात त्यांनी मोठे यश मिळवले. बघा, 100 वर्ष म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या सायकलिंग टीमने काही यश मिळवलं नव्हतं. पण 2003 साली डेव्ह बेल्सफोर्ड यांची टीम डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली आणि सगळेच बदलाला सुरुवात झाली. मग त्यांनी काय केलं, त्यांनी मार्जिनल गेन्स नावाची संकल्पना दिली. त्यांनी काय म्हटलं की प्रत्येक गोष्टीत दररोज 1% सुधारणा करा. प्रत्येक गोष्टीत दररोज 1% सुधारणा करा. ही गोष्ट तुमच्या अभ्यासात पण महत्वाची आहे की काही जास्त नाही. तुम्ही म्हणता ना एकासोबत सगळे एसी देऊन द्या सर, एकासोबत सगळे हे देऊन द्या, तर काही गरज नाहीये. रोज फक्त किती टक्के इम्प्रुव्हमेंट पाहिजे, हळूहळू तुमचं काय असलं पाहिजे, इम्प्रुव्हमेंट असलं पाहिजे. 1% सुधारणा केली तर एकूण परिणामच खूप मोठा होईल. सो इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग लाईन की तुम्ही त्याला फोकस करून लिहा, त्याला कोट करून हे लिहा की 1% सुधारणा केली तर मोठा होईल. त्यांनी केलेल्या छोट्या मोठ्या सुधारणा मग त्यांनी एकदम साध्या क्षुल्लक वाटलेल्या गोष्टी केल्या. आपण जो सायकल चालवतो आपल्याला वाटतं आपण काय करा, सायकलच्या सीट काय केल्यात, आरामदायक केल्या. टायरचा काय केला, ग्रीप सुधारला. रायडरसाठी हलकी आणि एरोडायनामिक कपडे दिले, कपड्याची सुरुवात केली. झोपेची गुणवत्ता वाढवण्यासाठी गाद्या आणि उशा दिल्या, त्या हे केल्या. बरोबर आहे. स्वच्छता आणि आरोग्यावर काय दिला, भर दिला. आणि याचा इतका जास्त झाला की 2008, 2012 या मध्ये आणि त्यानंतरच्या पूर्ण मागच्या 15 वर्षामध्ये जवळपास 60% गोल्ड मेडल, जगाच्या 60% गोल्ड मेडल कोणी मिळवले, ब्रिटिश सायकलिंग टीमनी मिळवले. ओके, म्हणून ही मग आता बरोबर आहे. सो म्हणून ही कथा काय सांगते की मोठे यश एका मोठ्या बदलामुळे नाही, तर छोट्या मोठ्या सातत्यपूर्ण सुधारणांमुळे मिळते. गॉट इट? कळलं प्रत्येकाला? सो दिस इज व्हॉट माझं म्हणण्याचा उद्देश आहे. आणि मी खरं सांगतो म्हणजे असं काही याच्यात काही हे नाही. हे मी आता पुस्तक 2 दिवसाआधी वाचत होतो तेव्हा मला वाटलं की मग असं तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये असे काही घडे आसपास घडणं असतात, याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणतात. ओके, डिस्क्रिप्टिव्ह जी आहे ती संकल्पनाच ही आहे की फक्त पूर्ण शिक्षक जे काही शिकवतो, मी शिकवतो तेवढंच ते नाही, त्याच्यात सोडून सुद्धा तुम्ही काय केला पाहिजे, त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये. तर ह्या गोष्टी डे टू डे लाईफच्या त्याला जोडत चला प्रत्येक गोष्टीमध्ये. तर इथिक्स आणि एसे हे 2 पेपर असे आहेत की याला कुठल्या पुस्तकं नाही आहेत प्रॉपर. ओके, याला तुम्हाला अशा प्रकारे हे करून इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. ठीक आहे. देन आपण जर का बघितलं तर महात्मा गांधींच्या अधेपतनाला काढून ठेवणारी त्यांनी 7 आपण यांनी पण सुरुवात करू शकतो. ओके, अनेक्डोट प्रकारे पण तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये, किंवा याला तुम्ही एखादं हे म्हणू शकता की 7 सीन्स आहेत महात्मा गांधींचे. हे तुम्हाला याच्यासाठी पण महत्वाचे आहेत. कशासाठी? इथिक्स साठी सुद्धा. बरोबर आहे. आणि एसीसाठी सुद्धा परिश्रमाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय आनंद, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापार, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय धर्म आणि तत्वांशिवाय राजकारण. ओके, येस, ही आपण घेऊ शकतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, अॅनिक्डोट आणि कविता, कोट्स, ह्या तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कोणत्या कविता, कोणते अॅनिक्डोट्स, कोणते कोट्स हे सुरुवातीला वापरायचे आणि कोणते कोट्स काय वापरायचे, शेवटी वापरायचे. काही कोट्स असे आहेत की तुम्ही सुरुवातीला वापरा किंवा काय वापरा, शेवटी वापरा, काही फरक पडणार नाही. बरोबर आहे. हा, पण काही कोट्स असे आहेत की जे फक्त आपण सुरुवातीलाच वापरू शकतो. ही चूक सुद्धा होता कामा नाही. जसं हा कोट, हा जो आपला पार्ट आहे 7 सीन्स, 7 सीन्स तुम्ही यांनी तुम्ही एंड करू शकता का निबंधाचा? 7 सीन्स गांधींनी सांगितलेले आहेत, हे आहे. अरे भाई, जर तुम्ही इथे एंड केला, हे एक्सप्लेन कोण करणार आहे त्याला? म्हणून 7 सीन्स कुठे आले पाहिजेत? पेपरच्या स्टार्टिंगला किंवा मिडल मध्ये. करेक्ट. आता आपण जर का बघितलं, ट्रेस्ट इन द डेस्टिनी किंवा काय, प्रिएम्बल ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. प्रिएम्बल, मला सांगा
प्रिएम्बल आपल्याला काय सांगतं? आपल्या संविधानाचा सार, बरोबर आहे, की आपण पुढे काय वाचणार आहोत. ओके, सार तो शेवटी येणारा सार वेगळा, आपण काय वाचणार आहोत. प्रिएम्बल शेवटी असती तर तेवढं तितकं हे आलं असतं का रे? नाही आलं असतं. ती कुठे होती? सुरुवातीलाच होती. प्रिएम्बल ट्रेस विथ द डेस्टिनी हे भाषण, हे निरोधी कधी दिलं? स्वातंत्र्याचं जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा. सो सुरुवातीला प्रिएम्बल, कॉन्स्टिट्यूशन वाचण्याआधी पहिले प्रिएम्बल वाचा. म्हणून ह्या गोष्टी आहेत की त्या नेहमी काय असल्या पाहिजेत? सुरुवातीलाच असल्या पाहिजेत. सो यू शुड टेक केअर ऑफ दॅट, की सुरुवातीला आपलं काय असलं पाहिजे आणि शेवटी आपलं काय असलं पाहिजे. ठीक आहे. हा, मग आता बघा कुठल्या गोष्टी मग तुम्हाला सुरुवाती मग शेवटी वापरणाऱ्या गोष्टी कुठल्या कुठल्या, तर शेवटी वापरतो म्हणजे आपण नेमकं काय करतो त्याच्यामध्ये. ओके, हा, आता बघा जेव्हा असा कोड येतो, हा युनिव्हर्सल कोड आहे, मला खूप आवडतो हा याच्यामध्ये. ओके, ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया भद्रे भद्राणि मा कच्छतु दुःख भाग्यवेत ओम शांती शांती शांती. ओके, हा, मग आता हा सुरुवातीला वापरायचा की शेवटी वापरायचा? मला सांगा, शांती 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 आपण कधी म्हणतो? एखादी गोष्ट संपल्यानंतर म्हणतो की नाही? स्टार्टिंगला तुम्ही शांती शांती निबंध स्टार्टिंगला म्हणता शांती शांती शांती, मग नंतर कशाला निबंध लिहिताय? सरळ आहे की नाही? सर तुम्हाला दॅट यू मस्ट अंडरस्टँड. ते शेवटी तो की मे ऑल बिकम हॅपी, मे नो वन कॅन सफर फ्रॉम इलनेस, मे ऑल सी व्हॉट इज ऑक्युपेशन, मे नॉट सफर वन पीस पीस अँड पीस. पंडित जवाहरलाल नेहरू, सॉरी रवींद्रनाथ टागोर आहेत, बरोबर आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं ते हे आहे ट्रेस विथ द डेस्टिनीज. त्यानंतर जर सर्वात जास्त गोष्ट चालली होती त्या याच्यामध्ये, तर ती कुठली होती? रवींद्रनाथ टागोरांची कविता व्हेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय. आठवतं का तुम्हाला ती कविता इंग्लिशमध्ये? त्याचं मी काय केलं, रवींद्रनाथ टागोरांचं याचं मराठी असं केलं की भयशून्य चित्त जेथे उन्नत सदैव माथा मम देशी जागृत हो या मुक्त स्वर्गीय आता हो अनिर्बंध ज्ञान न संकुचात ही व्यथा गर्वाधुनी सत्याचारे शब्दाता नाही सुंदरता अविरत परिश्रमांनी परिपूर्ण ती कुशलता रूढींना नाही थारा विचारी अखंड निर्मलता तो प्रेरणेमुळे नव उन्मेषी व्यापकता असा भारताचा जे रवींद्रनाथ टागोरांच्या कल्पनेतील असा भारत भयभूक आणि शोषणमुक्त भारत. जर जास्त तुम्हाला अवघड होत असेल ही वर्डिंग्स, तर यात असं काही नाही, तुम्ही याच्यातले फक्त 2-3-4 ओळी सुद्धा काय करू शकता, लर्न करू शकता, किंवा मग इंग्लिश मधलं लिहू शकता. इंग्लिश मधलं जास्त सोपं आहे की वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड द हेड इज हेल्ड हाय, वेअर द नॉलेज इज फ्री, वेअर द वर्ल्ड इज नॉट ब्रोकन अप इनटू द नॅरो डोमेस्टिक वॉल्स, इन दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवेक अवेक अवेक. ओके, आता अवेक 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 म्हणजेच काय की माझ्या देशाचं काय व्हावं, भलं व्हावं, सगळे लोक काय जागे व्हावेत. ओके, हे आपण केव्हा म्हणतो? शेवटी म्हणतो, बरोबर आहे. सो दॅट यू मस्ट अंडरस्टँड की व्हॉट इज वी शुड स्टार्ट ही जी आहे, बरोबर आहे, इंग्लिश मधले जे वेअर द माइंड इज विदाउट फिअर. ओके, हा, मग या अशा प्रकारे तुम्ही जी आहे तर आपले काय यूज करू शकता, तुम्ही अॅनेक्डोट यूज करू शकता. मग तुम्हाला लवकरच मी किती अॅनेक्डोट देणार आहे, सो आय विल प्रोव्हाइड यू इन द पीडीएफ अप्रॉक्सिमेटली 30 अॅनेक्डोट्स ऑन विच टॉपिक्स. मी तुम्हाला जवळपास 30 अॅनेक्डोट्स देणार आहे. ओके, अॅनेक्डोट्स कोणाकोणाचे आहेत? ऍक्टर्सचे अॅनेक्डोट्स तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात पहिले अॅनेक्डोट कोणाची? नॅशनल हिरोजचे, बरोबर आहे, ते अॅनेक्डोट प्रिपेअर करून ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अॅनेक्डोट प्रिपेअर करून ठेवा. महात्मा गांधीचं प्रिपेअर करून ठेवा. ओके, हा, जर आपण बघितलं तर एंड वर्सेस मीन्स खूपदा येतं परीक्षेमध्ये, हा अप्रोच येतो, एंड वर्सेस मीन्स. तुमच्या इथिक्स मध्ये सुद्धा आहे डिएंटोलॉजी आणि टिलिओलॉजी. मुद्दे माहिती आहे तुम्हाला, की जो म्हणतो की नाही एंड रिझल्ट महत्वाचा आहे, दुसरं काय म्हणतो, मीन्स महत्वाचा आहे. तर याच्या आता याच्याशी जर तुम्हाला निबंध आला आणि याच्यावरती निबंध येतो की एंड आणि मीन्स, तर याच्याबद्दल आपल्याला काय येतो परीक्षेमध्ये खूपदा निबंध येतो. तर त्याच्याबद्दल माझ्याकडे महात्मा गांधींचं जे हे आहे खूप चांगलं एक हे आहे कोट्स जे आहे, तर ते आता मी ग्रुपला टाकून देतो. ओके, तर आता डिस्कस करणं मला वाटतं की आपण डिस्कस केलं पाहिजे हा कोट जो आहे. ओके, बघा, हा फार चांगला कोट आहे, तो आपल्या याच्यामध्ये मी टाकून देईल. महात्मा गांधी एंड वर्सेस मीन्स. ओके, मग याला कसं इंटरलिंक करायचं? हिस्टॉरिकली इंटरलिंक करा, प्रेझेंटली इंटरलिंक करा, असं तुम्ही एंड फिलॉसॉफिकल लिहिला पाहिजे. तर बघा याला आपण इंटरलिंक कसं करणार? वयाच्या 78व्या वर्षी 121 तास व 30 मिनिटे केवळ 16 मिश्रित कोमट पाण्यावर दिल्ली येथे गांधींनी उपोषण सोडले. ओके, उपोषण सोडल्यावर 3 तासांनी गांधी आपल्या पहिल्या भोजनात बसले. थाट होता शेळीचे दूध,
8 अंश म्हणजे त्याला काहीतरी अर्धा लिटर. ओके, 8 अंश आणि 4 मोसंबी. जेवण झाल्यावर त्यांनी आपला प्राणप्रिय चरखा मागवला. त्यांच्या परिवारापैकी कुणाचेही खुद्द डॉक्टरांची न ऐकून घेता ते सूत कातायला बसले. बऱ्याच दिवसांनी त्यांच्या हाताला नवी शक्ती प्राप्त होत होती. थरथरत्या हातांनी त्यांनी चरख्याला गती दिली. अरे, कष्टाविना मिळालेल्या भाकरीला चोरीचा वास येतो, ठाऊक आहे ना. आता मी अन्न घ्यायला सुरुवात केली आहे, मला श्रम केलेच पाहिजे. सो दॅट इज व्हॉट, की एंड रिझल्ट फक्त पोट भरणं हा एंड रिझल्ट नाहीये. पोट भरणं तेव्हा महत्वपूर्ण आहे जेव्हा मी मेहनत करेन. सो यू करेक्ट दॅट. ओके, की साधन आणि साध्य. सो याला अशा गोष्टींनी काय करा, तुम्ही इंटरलिंक करा. सो दॅट इज द थिंग, बट ज्याला आपण म्हणतो अॅनिडोट. नेक्स्ट लेक्चर मध्ये, आता आज बेसिक अॅनिडोट्स होते तुमचे, नेक्स्ट लेक्चर मध्ये मी आणखी ऍडव्हान्स वाले अॅनिडोट्स तुमचे घेऊन येणार आहे. ठीक आहे, तर आता हा झाला आपला काय थर्ड पॅटर्न. तो थर्ड पॅटर्न ऑफ द स्टार्ट काय होता? अरे, थर्ड पॅटर्न ऑफ द स्टार्ट काय होता? अॅनिडोट्स, बरोबर आहे. फोर्थ, प्रश्न उपस्थित करणे. चौथा पॅटर्न काय आपल्या याच्यातला? लिहा, प्रश्न उपस्थित करणे. एखादी गोष्ट आहे तर त्याच्यावरती काय करा, प्रश्न उपस्थित करा. आपण आतापर्यंत किती बघितले? पहिलं बघितलं काय, कोट. दुसरं बघितलं पोयम. तिसरं बघितलं आपलं अॅनेक्डोट अँड कथा. चौथं अराइज अ क्वेश्चन. हा, अराइज अ क्वेश्चन काय असतो? ओके, हा, एखाद्या निबंध अराइज अ क्वेश्चन. अराइज अ क्वेश्चन, अराइज अ क्वेश्चन म्हणजे काय? तुम्ही अराइज अ क्वेश्चन मध्ये प्रश्न उपस्थित करणे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एखादी न्यूजपेपरची हेडलाईन आहे त्याचा उल्लेख करू शकता. म्हणजेच काय, 16 ऑगस्ट 2026, 2025 लिहा, 2025. ओके, लोकसत्ता या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठाची खबर. एखाद्या महिलेचं नाव घ्या. ओके, काही घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये, अंकिता पाटील वगैरे. या महिलेला ओके हुंड्याच्यासाठी काय जाळण्यात आले, ती 70% भाजली, असं काहीतरी स्टोरी. ओके, मग यात द्यायचं की एकीकडे आपण विश्वगुरु बनण्याच्या गोष्टी करत आहोत. ओके, एकीकडे आपण एक राजकीय पॉलिटिकल महासत्ता बनण्याचे स्वप्न बघत आहोत, आणि दुसरीकडे एका थर्ड वर्ल्ड कंट्रीमध्ये सुद्धा घडणार नाही अशा घटना आजही भारतामध्ये दिवस रात्र होत आहेत. ओके, खरंच आपण एक महासत्ता बनण्याच्या, एक महान राष्ट्र बनण्याच्या, एक विश्वगुरु बनण्याच्या लेवलचे आहोत का, याचा आपण विचार केला पाहिजे. प्रश्नार्थक चिन्ह. ओके, दॅट इज व्हॉट, ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन अराइज करणे. ओके, काय आपण खरंच इतके हे झालेले आहोत का? ओके, सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, क्वेश्चन अराइज करणे त्याच्यामध्ये. ओके, हा, सो दिस इज व्हॉट, याला म्हणतात काय, अराइज अ क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आपण जर का बघितलं तर सेन्स ऑफ अर्जन्सी. दुसरी गोष्ट काय, सेन्स ऑफ अर्जन्सी. ओके, तर सेन्स ऑफ अर्जन्सी मध्ये काय, की आता हे घडत आहे, ते घडत आहे, ही निगेटिव्ह बाब होत आहे, ती निगेटिव्ह बाब होत आहे. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो, की आपण याच्याकडे काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आता बघा, सेन्स ऑफ अर्जन्सी, तर त्याच्यामध्ये काय असतं त्याच्या. ओके, तर इथे बघा, आज आपण जर का बघितलं ते टेक्नॉलॉजिकली माणूस एवढा प्रोग्रेस होतोय की आज आपण चंद्रावर स्थायिक होण्याच्या काय करतोय, गोष्टी करत आहोत. बरोबर आहे. एकीकडे आपण भारत देशामध्ये आपण एआयच्या समिट जी आहेत त्या काय करतोय, ऑर्गनाईज करतोय. बरोबर आहे. हा, पण एक तेच जर आपण बघितलं तर भूकमरीच्या ज्या केसेस आहेत जगात सर्वात जास्त, त्या कुठे आहेत, भारतामध्ये आहेत. सर्वात जास्त बालमृत्यू जगामध्ये कुठे होतात, भारतामध्ये होतात. बरोबर आहे. तर की देश का भविष्य भूखा सो रहा है, सुना है मेरा इंडिया डिजिटल हो रहा है. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट अराइजिंग अ क्वेश्चन. ओके, आपण याला असेही जोडू शकतो की देश का भविष्य भूखा सो रहा है, ओके, सुना है मेरा इंडिया एआय हब हो रहा है. एकीकडे आपण पुढ्या गोष्टी मशीन करतोय, पण तेच आपल्याला याची जाण नाही. सेन्स ऑफ अर्जन्सी क्रिएट करणे, तीही याच्या रिलेटेडच आहे. सेन्स ऑफ अर्जन्सी. नेक्स्ट पॅटर्न कुठला आहे आपला, सेन्स ऑफ अर्जन्सी. ओके, सेन्स ऑफ अर्जन्सी म्हणजे काय. ओके, आपण जर का बघितलं तर हे बघा दर याच्यामध्ये की आज आपल्या देशामध्ये धर्मांधता मोठ्या प्रमाणामध्ये काय वाढत आहे, जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे,
बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ओके, ह्या प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ते प्रश्न उपस्थित झाले, अजूनही आपल्याला जाग येत नाहीये, हे होत नाहीये, असं धाड 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 काय करायचं, सेन्स ऑफ अर्जन्सी, की हाही प्रश्न आहे, तोही प्रश्न आहे, तोही प्रश्न आहे. जर तुम्ही कसं भाबून जाता एकदम सेन्स ऑफ अर्जन्सी मध्ये, परीक्षा आलेली आहे किती महिन्यावरती, 1 महिन्यावरती परीक्षा आहे, मग हे वाचू ते वाचू ते वाचू ते वाचू, तुम्ही धड 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 मुद्दे प्रत्येक याच्यामध्ये मांडले पाहिजेत असे, की हा प्रश्न उपस्थित होतोय, इकडे हे होतोय, तिकडे ते होतोय, तिकडे ते होतोय, अँड यू मस्ट राईट दिस क्वेश्चन. अशा वेळी तुम्ही सेन्स ऑफ अर्जन्सीनी क्वेश्चन अराईज करू शकता. दुसरी गोष्ट आपण हेही करू शकतो, की आपण आज जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे बोलतो की आपण प्रगत झालेलो आहोत, की आपला युएस मधला फ्रेंड आहे त्याच्यावरती एकदा एका व्हॉट्सअपवरती आपण व्हिडिओ कॉल करून त्याच्याशी बोलू शकतो, त्याला जाणू शकतो. पण दुसरीकडे आपल्या तालुक्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्येबद्दल सुद्धा आपल्याला काय नाही नसते, माहिती नसते. बरोबर आहे. हा, सो काय आपण इतकी असंवेदनशील असंवेदनशील अशी कम्युनिटी बनवून झालेली आहोत, आपण इतके छोटे लहान कधीपासून झालेलो आहोत. ओके, सो दिस इज व्हॉट अरायझिंग अ क्वेश्चन. ओके, ह्या गोष्टीला काय करतात, क्वेश्चन अराईज करणे. ओके, इंट्रोस्पेक्शन करायला लावणे. सेकंड असतं नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट टॉपिक लिहिला तुम्ही तो कुठला लिहिला आपण, ते झाले आपले इमॅजिनेशन. ओके, हा, सो इमॅजिनेशनच्या आधी फॅक्ट्स अँड फिगर्स. ओके, फॅक्ट्स अँड फिगर्स मध्ये कशा प्रकारे आपण हे करू शकतो. फॅक्ट्स अँड फिगर पहिल्याच याच्यामध्ये आपल्या हुक मध्ये फॅक्ट्स अँड फिगर, त्या धडधड फॅक्टचा मारा करा. इसवी सन 1990 जगाची लोकसंख्या $1.7 अब्ज होती, आज ती $7.2 अब्ज आहे. ओके, त्यात वाढच होत आहे. अंदाजानुसार ही लोकसंख्या असेल, मग मध्ये 10.9 इतकी असेल. युरोप आणि अमेरिकेत 3% लोकसंख्या शेतीत गुंतलेली असते. यावर भारताच्या लोकसंख्या 70 लोक अवलंबून असतात. भारताची सेवा क्षेत्रात भरीव कामगिरी करणे सुरू ठेवले होते. ती अंदाजे 2 पर्यंत चीनला मागे टाकेल. तर आता आपण इथे ऑलरेडी मागे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. हा, त्यावेळी हे आहे. माझा याच्यात खूप खूप जास्त भडीमार आहे कशाचा, फॅक्टचा. तर एखाद्या वेळेस असं नाही की फॅक्ट्स नेहमीच खूपदा बोरिंग होतात, कधी कधी फॅक्ट्स सुद्धा एखादी अट्रॅक्टिव्ह, सगळे मुलं बघा फॅक्ट्स बेस कोणी जास्त सुरुवात करणार नाही, एखाद्या निबंधाची सुरुवात तुम्ही फॅक्ट्स बेस सुद्धा काय करू शकता त्याच्यामध्ये. आणि एकदम हिस्टॉरिकल रेफरन्सेस त्याच्यामध्ये देतोय, करंटचे रेफरन्सेस आपण देतोय. आणि बघा याच्यात आपण काय केलं, हिस्टॉरिकल गेलो, 1990 ला होती, प्रेझेंट गेलो आणि फ्युचर. फॅक्ट्स बेस्ड रेफरन्सेस देताना लक्षात ठेवा, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या तिघांचीही सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. सो त्याला आपण काय म्हणतो, फॅक्ट्स बेस्ड म्हणत असतो. ओके, हा, नेक्स्ट आपण जर का बघितलं याच्यामध्ये, तर फॅक्ट बेस मध्ये एखादा रिपोर्ट आणि इंडेक्स असेल, ज्याला म्हणतो कॉन्टेक्स्च्युअल. एक कॉन्टेक्स्च्युअल पण लिहिलं होतं ना आपण. हे कॉन्टेक्स्च्युअल काय, एखाद्या इव्हेंट मध्ये करंट अफेअर्सची न्यूज आली असेल. ओके, एखादं जजमेंट आलं असेल, एखादा काही ऍक्सिडेंट घडला असेल, एखादी चांगली बाब आली असेल, एनिथिंग कॅन बी होऊ शकतं. ओके, जसं आता 3 दिवसाआधीच भारताच्या सुप्रीम कोर्टने किंवा हायकोर्टने, मला माहित नाही, पण न्यूज मध्ये मी वाचतो, सर्वोच्च न्यायालयच म्हटलं वाटतं, सुप्रीम कोर्टच म्हटलेलं आहे की देशात युनिफॉर्म सिव्हिल कोडची गरज आहे, समान नागरी कायदा आणण्याची काय आहे गरज आहे. मग तुम्ही तशा एका टॅग लाईननी काय करू शकता, सुरुवात करू शकता. बरोबर आहे, इतके इतके तारीख तारीख लक्षात ठेवा, या तारखेचा जजमेंट. मग ते त्याला वाटतं की येस यांनी करंटली काय केलंय, याला रिपोर्ट केलेला आहे. ओके, पर्यटन आलं असेल तर एखादी युनायटेड नेशनची रिपोर्ट येत असते. बरोबर आहे. हा, जर रिपोर्टचं नाव माहिती नसेल तुम्हाला, जर असेल तर चांगली गोष्ट नसेल तर तुम्ही लिहू शकता की एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार. बरोबर आहे, पण चुकीचं लिहू नका. IMF ची रिपोर्ट एखादी आली असेल तर IMF ची रिपोर्टच उल्लेख करा, त्याला वर्ल्ड बँक नका बनवू. बरोबर आहे. हा, सो ज्याच्यामध्ये ते किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, त्याच्यानंतर त्याचे विविध हे आहेत, WTO जे आहेत. ओके, त्याचे एखादी काही मुद्दा असेल, HDI असेल तर ह्या ज्या रिपोर्ट्स आहेत, HDI ची रिपोर्ट तर तुम्ही रेफरन्स घेऊ शकता, त्यामुळे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. पण ते जे आहे ती तीच असली पाहिजे, ते दुसरी रिपोर्टचं काहीतरी याच्यात मिक्स करताय. ओके, हंगर इंडेक्स, अनेक इंडेक्स येतात, खूप इंडेक्स येतात ना आपलं. ग्लोबल 100 इंडेक्स मध्ये जगात भारत इतक्या इतक्या क्रमांकावर उत्कृष्ट. बरोबर आहे, त्याने तुम्ही हे करू शकता. ओके, सुरुवात करू शकता. ओके, पीस इंडेक्स मध्ये भारताचा लाजिरवाणा क्रमांक, यशाने तुम्ही करू शकता, हे करू शकता. बरोबर आहे. हा, तर आता आपण, तर यू कॅन यूज द इंडेक्स बेस्ड किंवा रेफरन्स बेस्ड जे आहे त्याने सुद्धा काय करू शकता, सुरुवात करू शकताय. ओके, हा, तर ही आपण हे करू शकतो याच्यामध्ये. नेक्स्ट, तो दिस इज व्हॉट फॅक्ट्स अँड फिगर्स. अगेन सोशल इश्यूज. ओके, एखाद्या सोशल मुद्द्यावरनं सुरुवात करणे. तुम्हाला आलं टॉपिक, मानवाचा मानवाप्रमाणे काय करणे, संवाद करणे. तर ऍक्च्युअल एखाद्या पुस्तकातली स्टोरी, तर ही मुंशी प्रेमचंद यांची ही आहे,
ठाकूर का कुवा नावाची एक कादंबरी आहे, त्याच्यामधलं आहे. तर त्यातली रिअल स्टोरी. ओके. की गंगी नावाची व्यक्ती होती, एक महिला होती, तिचा नवरा होता आणि हे गरीब दलित दाम्पत्य होतं. बरोबर आहे. मग गंगेचा नवरा एक दिवस काय पडतो, आजारी पडतो, तिला काय तहान लागते. बरोबर आहे. ठाकूरांच्या हवेलीमध्ये विहीर होती, पण ती दलित असल्यामुळे तिला विहिरीतून पाणी घेण्यास मनाई होती. बरोबर आहे. गंगेला काय मिळत असेल, दूषित तर दुर्गंधित पाणी मिळत असेल. मग एक दिवस काय केलं तिने, गंभीर असेल तिने काय केला, जीव धोक्यात घातला आणि पण निर्णय घेतला. ते सोपे नव्हते, पकडे जाऊन म्हणून तिने खूप लपूछपून प्रयत्न करायला. थोडी पाणी मिळाल्यानंतर तिला खूप वेळ लागला. दरम्यान घरी तिचा नवरा भुकीने व्याकुळ होता, म्हणून त्याने दूषित दुर्गंधित पाणी पिले व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अशी होती स्वातंत्र्यपूर्व काळातील जाती भेदभावाची स्थिती आणि आजही आपल्या समाजातील जाती भेदभाव काही प्रमाणात अस्तित्वात आहे, हे आपण प्रथम सहज पाहू शकतो. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग जे आहे, ओके, या प्रथा आजही ही आहेत. तर तुम्ही एखादी अशी स्टोरी जी आहे ना, ती स्टोरी सुद्धा ही करू शकता. ओके. सावित्रीबाई फुले यांना किती त्रास झाला, ओके, आणि आजही आपण पाहिजे तितकं लिबरल झालेलो नाही आहोत. बरोबर आहे. सो अशा वेळी तुम्ही जी आहे ती हे याला काय करू शकता, इंटरलिंक करू शकता. ओके. हा. अगेन कंपॅरिझन नेक्स्ट आहे, कंपॅरेटिव्हनेस. ओके. सो कंपॅरिझन जे आहे त्याच्यावरती आपण हे करू शकतो, कंपॅरेटिव्हनेस. ठीक आहे. आता कंपॅरिझन आपण कसं करू शकतो याच्यामध्ये, चला कंपॅरिझन तुम्हाला एक्झाम्पल घेतो. ऐतिहासिक दाखले, व्हॅल्यूज इन द एज्युकेशन. ओके. पुलित्झर पारितोषिक विजेते लेखक आणि समलेखक थॉमस एल फ्रीडमॅन यांनी दहशतवादी संघटना अल कायदा आणि सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस याची तुलना केली होती. यांचं आर्टिकल आलं होतं, खूप वर्ष झाली त्या गोष्टीला. ओके. दॅट इज 2020, एक वर्षापूर्वी आलं होतं. सो त्यांचं आर्टिकल होतं बघा, त्यांनी न्यूयॉर्क टाइम्स याच्यामध्ये हे लिहिलं होतं, शोध निबंध. तर त्याचं आर्टिकल लिहिलं होतं त्यांनी. ओके. स्तंभ लिहिला होता, अल कायदा वर्सेस इन्फोसिस. तुम्ही ही काय कल्पना आहे रे, अल कायदा वर्सेस इन्फोसिस? कुठे अल कायदा आतंकी संघटन, कुठे काय इन्फोसिस, एक इंडियन कंपनी. तर त्याने बघा कम्पेअर कसं केलं. फिरवणे इन्फोसिस आणि एल कायदा काम करणारे लोक दोन्ही ठिकाणी उच्च शिक्षित आहेत, दोन्ही मिडल क्लास आहेत. याच्या पूर्वी जर का तुम्ही बघितलं मित्रांनो, तर आपण जर का बघितलं तर टेररिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये जे मेस्त्री लोक होते ते अनएज्युकेटेड लोक असायचे, त्याला धर्माच्या नावावर भडकवलं जायचं. ओके. अगेन तुम्ही जर का बघितलं तर ती सगळी गरीब कुटुंबातील लोक होती, म्हणजे पैसे घ्या आणि त्यासाठी काय करा, हे करा. पण अल कायदा अशी संघटना नव्हती. ओके. हा ओसामा बिन लादेन हा काय एकदम गरीब घरातला व्यक्ती नव्हता, तो अप्पर मिडल क्लास फॅमिली मधला होता. अगेन त्यासोबतचे जे सहकारी होते तेही चांगल्या घरातले होते आणि एकदम एज्युकेटेड लोक होती. ती काय अनएज्युकेटेड लोक होती का, नाही, नव्हती. दोन्ही ठिकाणी ही होती. दोन्हीमध्ये युथ होते. सर्वात जास्त या दोन्ही संघटनांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं होतं, युथचं होतं. पण अँबिशन जे आहे दोघांचे पण स्ट्रॉंगच होते, दोघांनाही हे होतं. पण एका अँबिशननी काय झालं की एक गट समाज देशाच्या कल्याणासाठी, मानवाच्या भल्यासाठी काम करतो, तर दुसऱ्या गटाने काय करतो, 9/11 सारखे हल्ले करतो. बिकॉज द डिफरन्स इन द व्हॅल्यूज इन देअर एज्युकेशन. गोष्टी सगळ्या समान आहेत, पण जर व्हॅल्यू, मग व्हॅल्यू वरती एखादा आलं असेल, व्हॅल्यूवरती निबंध येऊ शकतो, मूल्यांचं मूल्य जे ते घडवतात. तुम्ही यात हे एक्झाम्पल कम्पेअर करू शकता की अल कायदा वर्सेस इन्फोसिस. करेक्ट ना. दोन्ही गोष्टी काय होत्या, समान आहेत. बरोबर, दोन्ही गोष्टी समान आहेत, फक्त व्हॅल्यू एक चुकली, एक टेररिस्ट ऑर्गनायझेशन बनली, दुसरी एक सॉफ्टवेअर जायंट बनली. बरोबर आहे. हा, ते एक होऊ शकतं. नेक्स्ट, नॉर्थ कोरिया वर्सेस व्हॅल्यूज इन एज्युकेशन. नॉर्थ कोरिया वर्सेस साऊथ कोरिया सेम होते. 1945 पर्यंतचा इतिहास दोन्ही देशांचा सेम आहे, सोबतच राहत होते, तेच भाऊबंद होते. बरोबर आहे. भीषण जागतिक युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात जागतिक कोरियन जी कल्पना 30 पॅरल म्हणतात ना, 30 पॅरल रेश कोणाची आहे, नॉर्थ कोरिया साऊथ कोरियाची. दोन दक्षिण आरेच्या बाबतीत एकसारखे त्यांनी पूर्णपणे वेगळे मार्ग. उत्तर कोरियातील शाळांनी आपल्या मुलांना एक व्यक्तिपूजक नेत्याच्या प्रभावाखाली विचारधारा प्रचार आणि गुलामगिरी सारख्या अध्यात्मिक शिक्षण देण्याचा काय केला, मार्ग निवडला. बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट तुम्हाला माहिती आहे. आजही जर का आपण नॉर्थ कोरियामध्ये गेलो तर त्याच्यामध्ये एकच व्यक्ती आहे. इव्हन तिथं सायंटिफिक रिसर्च वगैरे खूप कमी चालतं, पण जो कोणी सायन्सचे शिक्षक आहेत ते काही त्यामध्ये हे करतात, तर ते काय म्हणतात की मला साक्षात्कार झाला होता किम जोंग उनचा, त्याच्या वडिलांचा, आणि त्यांनी मला सांगितलं की असं 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 सायन्स असतं म्हणून. ओके. दिस इज व्हॉट, इतकं जास्त प्रभाव आणि हे झालं. आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं, तेच दक्षिण कोरिया उदार शिक्षण, नवकल्पना, आर्थिक विकासावर काय दिला, भर दिला. आज मित्रांनो जवळपास 7 ते 8 दशकं झालेली आहेत त्या गोष्टीला. 7 ते 8 दशकानंतर दोघां लोकांचं भवितव्य आणि त्याच्या विकासाची दिशा यांमधला फरक आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. एक मानवी हक्कांच्या गंभीर उल्लंघनासाठी ओळखला जातो, तर दुसरा देश हा लोकशाहीचा काय मानला जातो, आदर्श आहे. एक देश गरिबीच असते, दुसरा काय समृद्धीचा अनुभव घेत आहे. आपण जर बघतोय मोस्ट ऑफ दी आपल्या ज्या कंपनीज आहेत, ओके, कोणत्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीज आहेत, त्या जपान नंतर कोणत्या देशाच्या सगळ्यात फेमस आहे जगामध्ये, साऊथ कोरियाच्या. ज्या मोटर कार्स आहेत त्या कोणत्या, जर्मनी नंतर कोणत्या देशाचा फेमस आहे, साऊथ कोरिया. येस. सो फक्त 8 दशकांचा ते 7 दशकांचा कालावधी गेला आणि दोघा देशामध्ये
फरक आला. हा फरक कशामुळे आला? चेंजेस इन द व्हॅल्यूज ऑफ द एज्युकेशन. सो दॅट इज द इम्पॉर्टंट ऑफ द एज्युकेशन. करेक्ट. हा, हे तुम्ही करू शकता याच्यामध्ये. ओके. अगेन सेन्स ऑफ अर्जन्सी इन अ इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट मध्ये सेन्स ऑफ अर्जन्सी जी आहे, सेन्स ऑफ अर्जन्सी क्रिएट करायचं म्हणतो तर सेन्स ऑफ अर्जन्सी. तर सेन्स ऑफ अर्जन्सी म्हणजे काय? आपण एक्झाम्पल एक आणखी घेऊयात. बघा यांनी काय दिले सेन्स ऑफ अर्जन्सी एक्झाम्पल. हवेच्या दर्जाचा निर्देशांक नेहमीच धोकादायक पातळीवर पोहोचत असतो. आपल्या शहरांची स्थिती काय आहे? की हवेचा निर्देशांक काय? धोकादायक पातळीपर्यंत आहे. दूषित भूजल हे आजचे काय आहे? निखळ वास्तव आहे. भूजल सुद्धा काय? निखळ वास्तव आहे. दूषित भूजल आहे. पाण्यात घरचे जरीखाचे थर ओसरत आहेत. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत काय होत आहे? वाढ होत आहे. वाहने आणि हे काय प्रदूषित होत आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याने संपूर्ण इकोसिस्टम गाळे बंद होत आहे. म्हणजे यात सगळं इन्व्हायरमेंट सेव्ह वरती आला असेल, सगळं निगेटिव्ह आपण लिहितोय. सो इट इज व्हॉट इज क्रिएटिंग सम इन सेन्स ऑफ अर्जन्सी. ओके. हा, नेहमी येणारे पूर, दुष्काळ, कसा बदल चक्र, पिकांच्या आखणी होणारे बदल, आकुंचन पावणारे निकालपट्टी क्षेत्र यापैकी काही धोक्याचे लाल झेंडे मानकर प्रखरतेने पाहत आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासाची आणि दशकी अखेरीस आपण राहत असलेल्या संपूर्ण इकोसिस्टमचा धोका ठरत आहेत आणि जीवनमानाचा दर्जा तडजोड केली जात आहे. आरोग्यारूपी परिणाम होत आहे. सो ऑल दिस थिंग्स की सगळ्या गोष्टी निगेटिव्ह घडत आहेत. यात लक्षात नाही आता काहीतरी वेळ आली, काहीतरी कृती करण्याची, हे यात लक्षात येतं. सो दॅट इज व्हॉट सेन्स ऑफ अर्जन्सी. ओके. हा, त्यानंतर याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे खूप याच्यामध्ये की एक गोष्ट कशी चेंज आणू शकते. जेंडर डिस्क्रिमिनेशन बद्दल येतोय. बरोबर आहे. मग आता तुम्ही युजली काय लिहिता की एखाद्या समाजसेविका आहेत. ओके. तेही 100-150 वर्ष आधीच त्यांचा उल्लेख करणार आपण. बरोबर आहे. पंडिता रमाबाईंचा उल्लेख करणार किंवा वुमन एम्पॉवरमेंट कर्वेंचा उल्लेख करणार. ते निबंधामध्ये तुम्ही त्यांचा उल्लेख करा. बरोबर आहे. पण एज्युकेटर बनवताना थोडाफार करंटची पण भर द्या. म्हणजे एज्युकेटरला वाटलं पाहिजे तो हे सगळे नाव वाचणारच. प्रत्येकाच्या 60-70% लोकांमध्ये नावं काय राहणार आहेत? कॉमन राहणार आहेत. पण हाच फरक आहे निबंधामधला आणि कशामधला? जीएस मधला. जीएस मध्ये जर का आपण बघितलं तर जीएसचा पेपरला मी जर फंडामेंटल राईट दिला टॉपिक आणि त्यात म्हटलं लिहा, 70 ते 80% कंटेंट पूर्णतः काय राहणार? सेम राहणार. पण निबंध फंडामेंटल राईट वर दिला तर फक्त 20 ते 30% कंटेंट सेम राहणार, बाकी काय असणार? वेगळा. कारण निबंध चहू अंगाने विचार करायला शिकवतो. सो बघा आता याच्यामध्ये काय केलं, जेंडर डिस्क्रिमिनेशन वरती तुम्ही असं हे आणलं पाहिजे की एक जेंडर डिस्क्रिमिनेशन कसंही करू शकतो. 1974 साली सर्वात मोठ्या वाहन उत्पादक कंपनी टेल्को, आताची ज्याला आपण काय म्हणतो टाटा मोटर्स, ने नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली. जाहिरात प्रश्नाने नमूद होते की फक्त पुरुष उमेदवारांनीच काय करावा? अर्ज करावा. हे सहज दुर्लक्षित करता आले असते, पण एका महिलेने या लिंगभेदाविरुद्ध आवाज उठवला. तिने जेआरडी टाटा यांना पोस्टकार्ड लिहून टेल्को मधील लिंगभेदाबद्दल तक्रार केली. या कृती एक मोठा बदल घडून आणला. जेआरडी टाटाने फक्त पुरुष ही धोरणे बदलून महिला उमेदवारांसाठी मुलाखती परीक्षा घेण्याचे आदेश दिले. ज्यांनी पोस्टकार्ड लिहिले होते त्या महिलेला विशेष मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आणि तिला लगेच नोकरी देण्यात आली. अशा प्रकारे सुधा मूर्ती या टेल्कोमध्ये नियुक्त होणाऱ्या पहिला महिला अभियंता ठरल्या आणि त्यांनी अनेक महिलांसाठी काय उघडली? दार उघडली. आज जर आपण बघतो मित्रांनो, सॉफ्टवेअर जायंट ज्या सगळ्या कंपनी जातात, कितीतरी महिला काम करतात. जितके सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये काम करतात तितके दुसऱ्या कुठल्या सेक्टरमध्ये काम करतात का महिला? दिसतात का आपल्या याच्यामध्ये? आणि हाय पॅकेज वरती इतका हाय पॅकेज महिलांना कुठे आहे का सोसायटीमध्ये? नाहीये. हे का घडलं? कारण तेव्हा त्या महिलेने हिंमत केली करण्याची. करेक्ट. सो दिस व्हॉट. हा, तर सुधा मूर्ती यांनी मजबूत स्त्री बनवणारी गोष्ट म्हणजे लिंगभेदावर त्यांनी निर्भयपणे काय उचललेला आवाज. अशा गोष्टीने मी काय केलं पाहिजे? निबंधाला इंटरलिंक केलं पाहिजे. करेक्ट. तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण आता जर बघितलं तर हे विविध आपले अँगल्स जे आहेत. ओके, आपण कुठले कुठले अँगल्स बघितले होते याच्यामध्ये. ओके, आजचं हे लेक्चर जे आहे मित्रांनो, हे जे आताचं लेक्चर आहे, सो दॅट इज अ कम्प्लीट अ बेसिक लेक्चर. तर हे जे लेक्चर्स आहेत हे बेसिक लेक्चर्स आहे. ओके. हा, तर अगेन ही काय, हे इमॅजिनेशन आहे. तर इमॅजिनेशन म्हणजे काय की इमॅजिनेशन हा एक मुद्दा आपला फक्त राहिलाय, बाकी सगळे मुद्दे आपले कव्हर झालेले. इमॅजिनेशन म्हणजे काय? इमॅजिन करायला लावले. बरोबर आहे. एक स्टोरी इमॅजिन नो. आता आपण बघतोय की काय सिलेंडरची टंचाई आहे आपण. बरोबर आहे. रिन्युएबल एनर्जीवरती एखादा निबंध आला. इमॅजिन करा की तुमच्या जगातला पूर्ण गॅस संपलेला आहे. इमॅजिन करा की कोळसा सगळा संपलेला आहे, लाईट्सच नाहीयेत, हे नाहीयेत. मग असं इमॅजिनेशन करायचं. बरोबर आहे. एक हे आहे. ओके, लोकसंख्या एवढी वाढत आहे की खाली जमिनीवर राहायला लोकांना जागाच नाहीये. लोक शोधतायत की चंद्रावरती काही प्लॉट भेटेल का. असं इमॅजिन करा की 2150 वर्ष इसवी सन, आणि त्यामध्ये काय आहे, लोक चंद्रावरती काय येतात, जात आहेत. मग त्याच्यामध्ये आपले काय काय हाल होतात. ओके, इमॅजिन. आणि म्हणून आता सध्या इमॅजिन द वर्ल्ड विदाउट O2 अँड नॉट अ ड्रॉप टू ड्रिंक. ओके, पृथ्वीवर ऑक्सिजन उरलं नाहीये, पाणी पिण्याचं नाहीये, दुसऱ्या ग्रहावर आपण वस्ती करायला काय करतोय, प्लॅन करतो आहे. मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात, श्रीमंत तर चालले जातील, गरीब मुल्यांचं काय होणार आहे. सो आणि मग हे जर थांबवायचं असेल तर आपण आत्ताच आपला जो काही क्लायमेट चेंज आहे त्याला थांबवण्यासाठी, ओके, त्या कमी करण्यासाठी, थांबवू तर आपण शकत नाही, पण त्याला कमी करून त्याचे दूषित परिणाम जे आहेत
ते दुष्परिणाम आहेत त्याला कमी करण्यासाठी वर्क केलं पाहिजे. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, सो त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. या अशा प्रकारे आपण सेन्स ऑफ अर्जन्सी क्रिएट करतो. सो टुडे इज अवर बेसिक लेक्चर. टुमॉरो वी विल कम्प्लीट. तो हा बेसिक फाउंडेशन झाला. आपण आणखी काही ऍडव्हान्स अनेक्डोट्स घेऊन, ऍडव्हान्स एक्झाम्पल्स घेऊन, ओके, त्या निबंधाशी इंटरलिंक करून आपण ते बघूयात. ओके, तर इंट्रोडक्शनचे मी तुम्हाला सांगितलं की 2 लेक्चर होणार. हे पहिलं लेक्चर आहे, हे पहिलं बघा, त्यानंतर दुसरं लेक्चर सुद्धा बघा. ओके, थँक्यू व्हेरी मच.